हे फक्त आता आम्ही कुठलेही त्यांना नियुक्ती करत नाही, हे फक्त सभासद म्हणून, क्रियाशील सभासद म्हणून आपण त्यांना नियुक्ती करतोय। आपण जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं त्यांचं। मधुकर खंडागळे साहेब, दैवान देवरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा क्रियाशील सभासद म्हणून। त्यानंतर राजू अचलखाम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आमचे संतोष जोटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। मेहरून अन्सारी, त्यानंतर मनीषा दळवी, त्यानंतर आमच्या मंगल ऐवळे ताई आणि आमच्या मागडे ताई बी आलेले आहेत, त्यांच्यासाठी बी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि इथे इकडे 4 महिला 4 जेंट्स म्हणजे 5 जेंट्स। आणखी याच्यातून असं नाही की इथं संपलं, इथून आपली सुरुवात आहे। पहिले क्रियाशील सभासद तयार होतील, पहिले सगळे सभासद आहेत, आपण सगळे बसलेले सभासद आहात, आणि त्यानंतर तुमच्यातूनच क्रियाशील सभासद तयार होतील। आणि क्रियाशील सभासदानंतर कमिटीची ती त्यांना जे काही महत्त्वाची पदं आहेत, कारण जी काम करतील त्यांनाच ती पदं मिळतील, जे काम करणार नाही त्यांना पदं नाही मिळणार, कारण हे जबाबदारीचं काम असतंय। सगळी कामं सोडून आपला कामधंदा, आपला संसार, आपले मुलंबाळं सांभाळून सगळे कामं करून जे समाजाच्या कामासाठी आपलं वाहून घेत आहेत, आपला वेळ देत आहेत, तर त्याच्यातून ते क्रियाशील सभासद होतील। आणि क्रियाशील सभासदानंतर कमिटीवरती त्यांना नियुक्त केलं जाईल। तर कमिटी म्हणजे काय? अध्यक्ष आहे, खजिनदार आहे, सेक्रेटरी आहे, उपाध्यक्ष आहे, उपखजिनदार आहे, उपसचिव आहेत, संघटक आहेत, अशी पदं आहेत। आणि इथे काही मिळण्यासारखं आता लोकांना वाटत असेल की अरे इकडे गेलं तर काय भेटणार आहे, परंतु इकडे गेल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट, जो निवारा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्याला इतिहासात मान्यता आहे की निवारा घर हे माणसासाठी अत्यंत गरजेचं असतंय। आणि घर तर सध्या तुमच्याकडे आहे, परंतु ही वस्ती प्रकल्पामध्ये लवकरच येते आणि ह्या वस्तीचं पुनर्वसन होईल। आणि पुनर्वसनामध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्या जर का मान्य झाल्या तर एक मजबूत घर आपण मिळवू शकतो। आणि त्यानंतर आपल्या घराला तुटण्याची भीती, या पुनर्वसनाची भीती, अपात्र होण्याची भीती, या आणखी तिथून पुढे तरी पाठवण्याची भीती, ही सगळी भीती संपणार आहे। तर त्यामुळं हे सगळं करणं गरजेचं आहे। तर आजचा जो पहिला विषय आहे, प्रारूप परिशिष्ट 2 रद्द करण्याबाबत। आता प्रारूप परिशिष्ट काय आहे हे आपण आधी समजून घेऊया। इथे 2015-16 महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई विमानतळाच्या परिसरातील 17 पॉकेट झोपडपट्ट्या मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये सांताक्रूज, कुर्ला, अंधेरी आणि विलेपार्ले या 4 उपनगरामध्ये 55 झोपडपट्ट्या आहेत। त्या 55 झोपडपट्ट्यापैकी महाराष्ट्र शासन आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि MIL या तिघांनी मिळून अशा एक प्रायोरिटी झोपडपट्ट्या ठरवल्या की त्यामधल्या फक्त 17 पॉकेट झोपडपट्ट्यांचाच आपण सर्वे करायचा आणि त्यांचं पुनर्वसन करायचं। आणि ती खाली झालेली जमीन जी आहे, एअरपोर्ट एक्सपान्शन, ब्युटिफिकेशन हे करण्यासाठी त्याचा वापर करायचा, असं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी यांनी सगळं मिळून ठरवलं। हे 2006 पासून हे कंटिन्यू प्रोसेस सुरू झाली। आणि त्यांनी सुरुवातीला जे 2007ला सर्वे झाला, सगळ्यांच्या दारावरती नंबर टाकले गेले, नोटीस दिल्या गेल्या, परंतु त्याच्यावरती पुढे ऍक्टिव्हिटी झाली नाही। त्यानंतर 2010ला त्यांनी पुन्हा सर्वे केला आणि त्यात पुन्हा सर्वेमध्ये फक्त ह्या 17 पॉकेट झोपडपट्ट्यांचा नोंद घेण्यात आली। 17 पॉकेट मधून त्यांनी फक्त 14 पॉकेट झोपडपट्ट्यांचाच सर्वे केला आणि त्यांना पात्र अपात्र करायला सुरुवात केली। तर 2015-16ला क्रांतीनगर, संदेशनगर ह्या साईडच्या ज्या झोपडपट्ट्या 2015-16ला जे काही पात्र अपात्रतेचं त्यांचं जी अंतिम यादी लागली, तर त्यांचा जो आकडा जो होता तो आता रेकॉर्डला सुद्धा आहे की 2015-16ला संदेशनगर साईडच्या क्रांतीनगर, संदेशनगर, बेल बाजार ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, तिथे 65% झोपडपट्ट्या अपात्र झाल्या आणि 35% झोपडपट्ट्या पात्र झाल्या।
आणि तो रेकॉर्ड जेव्हा न्यूज मध्ये आणि पेपर मध्ये आम्ही बघितला तर आमची खरोखर हवालदिल झालो आम्ही की हे काय चाललंय। एवढे लोक जर का अपात्र होत असतील तर मग आम्ही सर्वेला का सपोर्ट करायचा। आणि त्या लोकांचं पुनर्वसनासाठी त्यांना विद्याविहार कुर्ला ह्या संदेश कुर्ल्याचे जे काय आहेत SDILच्या इमारती विद्याविहार स्टेशनच्या बाजूला बनवलेल्या पुनर्वसनासाठी बनवलेल्या इमारती त्या सुद्धा दिवाण बिल्डर आणि महाराष्ट्र शासन एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्या TDRच्या घोटाळ्यामध्ये ते 18,000 फ्लॅट पूर्णपणे लटकून गेलेले। आणि मग आपलं पुनर्वसन कुठे होणार। आणि कट ऑफ डेट ही जर का 1/1/2000 ची कट ऑफ डेट जर का लावली तर 65% लोक अपात्र होत आहेत। म्हणून आमच्या पार्ल्या साईडच्या लोकांनी प्रामुख्याने सम्राट अशोकनगर बामणवाडा सम्राट अशोकनगर आंबेडकर नगर आणि संभाजीनगर या 4 वस्त्यांच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी सर्व पक्षांच्या लोकांनी मिळून जोरदार हंगामा केला। आणि मग कलेक्टरला संजय गांधी नगर इथे 2016ला त्यांना आम्ही रोखलं, पोलीस स्टेशन इथे रोखलं आणि त्यांना आम्ही जॉब विचारला की एवढी लोक जर का अपात्र होत असतील 65% लोक जर का अपात्र होत असतील तर पॉलिसीमध्ये चेंज करणं तुम्हाला गरजेचं आहे। आणि मग 2017ला इकडे सर्वेक्षणाची 2015-16ला सर्वेक्षणाची धामधूम सुरू होती। आंबेडकर नगर मध्ये सर्वे करायचा आहे आणि देवेंद्र फडणवीसनी घाटकोपरच्या जाहीर सभेमध्ये 2016ला त्यांच्या समोर उद्धव ठाकरे सुद्धा होते, त्या टाइमला ते उपमुख्यमंत्री होते। त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की ते उद्धवजींना सांगतायत की उद्धवजी बघा हे झोपडपट्ट्यातले लोक आम्हाला सर्वे करायला देत नाहीत, यांची एवढी मजाल। आणि मग त्यांनी निर्णय घेतला, पोलीस स्टेशनला पोलीस DCPला त्यांनी आदेश दिले की जर सर्वे करू देत नसतील तर बळाचा वापर करा। आणि मग ही गोष्ट आम्हाला ऑलरेडी माहीत पडली। आता आम्हाला माहीत पडली असताना ऑलरेडी आम्ही वस्त्यामध्ये ऑलरेडी वातावरण तयार करून झालं होतं, लोकांना सगळ्यांना समजवणं झालं होतं की जर का आपल्याला इथून काढलं तर आपलं पुनर्वसन कुठे करणार हे अजून यांनी सांगितलं नाही। आणि आम्हाला असं वाटतंय की जसं सहारच्या लोकांचं पाईपलाईनच्या लोकांना जेव्हा घरं तोडली गेली तर त्या लोकांना दिंडोशीला आणि माहुलला पाठवण्यात आलं, तर आपण जर का यांच्या सर्वेक्षणाला सपोर्ट केला तर सर्वेक्षण एकदा झालं की सळ आपल्याला इथून काढणार आणि आपल्याला माहुलला आणि दिंडोशीला लांब कुठेतरी टाकणार। आणि म्हणून सगळ्या घराघरातून सगळ्या महिला युवा पुरुष तिथे उपस्थित झाले, आंबेडकर नगरच्या इथे संभाजीनगरच्या इथे। आणि कलेक्टरच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध झाला। आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणून होते, त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की इकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचं म्हणणं कोणीही ऐकत नाही आणि एअरपोर्ट हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, तिथे काही छोटंसं काही जर हरकती झाल्या तर विमानाला धोका होऊ शकतो, विमानतळाला धोका होऊ शकतो आणि त्याचं खापर जे आहे हे झोपडपट्टीवाल्यावरती टाकलं जाईल। म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आमचं म्हणणं MMRDने ऐकलं पाहिजे। आणि मग MMRDच्या अधिकाऱ्याला त्यांनी आदेश दिले की तुम्ही यांचं म्हणणं ऐकून घ्या। आणि मग त्यानुसार मुंबई विमानतळाच्या 55 ते 60 लोकांना घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लोकांनी MMRD मध्ये हेरिंग झाली आमचं। आणि त्या हेरिंग मध्ये आमच्या ज्या 5 मागण्या आहेत, स्थानिक ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे। आता स्थानिक ठिकाणी पुनर्वसन का पाहिजे तर आपल्या मुलांच्या शाळा, आपला कामधंदा आणि मुंबईत असलेला ट्रान्सपोर्टेशनचा मोठा प्रॉब्लेम असतो, हा होऊ नये, ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आमच्या पार्ल्याच्या लोकांचं पार्ल्यात पुनर्वसन व्हावं। आणि इथे अपात्रतेचा जो रेशो आहे हे जर का आपण बघितलं तर 65% लोक अपात्र झालेले आहेत संदेशनगर, क्रांतीनगर, गावदेवी, सांताक्रूज आणि अंधेरी विभागात। तर आमच्या इकडे सुद्धा हा प्रकार होऊ शकतो, म्हणून इथे जर का सर्वेक्षण करायचं असेल तर यांनी आमच्या लोकांना पात्रतेसाठी त्यांनी मेट्रोसाठी जी पॉलिसी वापरली MUTP योजना, सर्वेक्षणाच्या शेवटच्या तारखेला कट ऑफ डेट मानून घराच्या बदली घर, दुकानाच्या बदली दुकान देणारी योजना इथे इम्प्लिमेंट करावी आणि किमान 500 चौरस फुटाचं घर
प्रत्येक रहिवासी कुटुंबाला देण्यात यावं। मेंटेनन्ससाठी 1,00,000 रुपये देण्यात यावे, जबकि आता 40,000 रुपये डिक्लेअर झालेले आहेत। हळूहळू त्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत। त्यानंतर एक टाउनशिप त्यांनी बनवावी। टाउनशिप म्हणजे आता आपण जे बघतो ही एअरपोर्ट कॉलनी आहे, एअरपोर्ट कॉलनीमध्ये शाळा आहे, इथे शॉपिंग सेंटर आहे, कम्युनिटी हॉल आहे, त्यानंतर त्यांना मुलांना खेळायला मैदान आहे, बाजूला हॉस्पिटल सुद्धा आहे। तर ह्या सगळ्या सुविधा त्यांनी आपल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कॉलनीमध्ये ह्या सगळ्या सुविधा त्यांनी निर्माण कराव्यात आणि नंतर आमचं पुनर्वसन करावं, म्हणजे नंतर आमच्या झोपडपट्ट्याचं डेमोलिशन करावं। आमचं नाही, या शासन प्रशासन जो काही प्रोजेक्ट चालवत आहे त्याला आमचा विरोध नाहीये। तर हे आमच्या मागण्या MMRDनी ऐकून घेतल्या आणि त्याचे 4 पत्र आपल्याकडे आहेत। आता तुम्हाला हे त्यानंतर त्यांनी काय केलं, 2016च्या नंतर 2018ला संभाजीनगरचं अनेक्शर जाहीर केलं। संभाजीनगरचं अनेक्शर आज आपल्याकडे ते सगळं ओपनली असं स्क्रीनवरती दाखवण्यासाठी व्यवस्था नाही आहे, परंतु तुम्ही जेव्हा बघाल आंबेडकर नगरमध्ये 650 झोपड्या आहेत, त्या 650 झोपड्यापैकी 250 लोकांना अपात्र करून ठेवलेलं आहे। 250 660 घरं आंबेडकर नगरमध्ये आहेत, त्यापैकी 250 लोकांना अपात्र करून ठेवलेलं आहे। आता अपात्र केल्यानंतर काय होणार आहे, आपल्या रहिवासी लोकांना असं वाटतंय की अपात्र झालंय ना, मग होईल पात्र। काही लोकांचे अनिर्णित आहे, बहुतेक रहिवासी लोकांना असं वाटतंय अनिर्णित म्हणजे माझं पात्रच आहे। तर अनिर्णित म्हणजे पात्र नाही, अनिर्णित म्हणजे तुमचं लाईट बिल व्हेरिफिकेशन, तुमचं वोटिंग कार्ड व्हेरिफिकेशन, तुमचं सर्वे पावती व्हेरिफिकेशन हे झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट 2000च्या अगोदरचे आहेत किंवा नाही, का नावामध्ये काही तफावत आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातील आणि नावामध्ये छोटासा फॉल्ट जर त्यांना दिसला तर ते सरळ सरळ त्याला अपात्र करतात। आता याच्यामध्ये कित्येक लोकांचे डॉक्युमेंटच जमा नाहीत, नाव बरोबर लिहिलेलं नाही, दरवाजा बंद आहे तर त्याला अपात्र करून ठेवलंय। तर हा सगळा प्रकार सरळ करून घेणे मला वाटतं एवढं सोपं नाही, कारण अधिकारी कलेक्टर तर राहिला लांब, साधा चपरासी पण आपल्याला आपला ऐकून घेत नाही। आपला चांगला अनुभव आहे की साधा चपरासी, दरवाजावर उभा राहणारा चपरासी सुद्धा, तिथला सिक्युरिटी गार्ड सुद्धा आपल्याला आतमध्ये जाऊ देत नाही। साहेब जर का रिकामी जरी बसलेले असले तरी पण आपल्याला सांगणार की साहेब बिझी आहे, साहेबाची मीटिंग चालू आहे, साहेब फार बिझी आहेत, आता तुम्ही भेटू शकत नाही। आपण आपला कामधंदा सोडायचा आणि तिथे जाऊन गेटवर थांबायचं, तो सिक्युरिटी आपल्याला सोडत नाही, साहेब आपलं म्हणणं ऐकून घेत नाही आणि मग काय करायचं, अपात्र झाल्यानंतर पहिलं तुम्हाला अपील करावं लागेल। मग अपील करण्यासाठी तुमचे सगळे डॉक्युमेंट वकील घेणार, वकील त्याची एक डाटा तयार करणार आणि त्याची फाईल तयार करणार आणि 4-5 फाईलीच्या झेरॉक्स मारणार आणि पुन्हा त्या अपीलमध्ये टाकणार। अपीलमध्ये टाकण्यासाठी वकिलाला तुम्हाला फीस द्यायची आहे, पुन्हा पात्र करण्यासाठी वकिलाला वेगळी फीस द्यायची आहे। वकील ज्या टायमाला येणार आहे, डेट मिळाल्यानंतर त्या तारखेला तुम्हाला पण जायचं आहे आणि वकील पण तिथे थांबणार आहे। वकील येणार आहे आणि तेव्हा वकील आपलं म्हणणं मांडेल। वकील जर का सिद्ध करू शकला की यांचं जे घर आहे, यांचं जे झोपडं आहे हे 2000च्या अगोदरचं आहे, म्हणून यांचं घर पात्र केलं पाहिजे। पण मग त्यांच्या ज्या अटी लय मोठ्या आहेत, अपात्र करण्याच्या अटी लय मोठ्या आहेत, पात्र करण्याच्या अटी फार कमी आहेत। घर पात्र होण्याच्या अटी फार कमी आहेत। आता घर पात्र होण्याच्या अटी काय आहेत, तर तुमच्याकडे वोटिंग कार्ड पाहिजे, 95चं या 2000च्या अगोदरच्या मतदार यादीत नाव पाहिजे, त्यानंतर 2000च्या अगोदरचं लाईट बिल पाहिजे आणि 2000च्या सर्वे पावती पाहिजे। हे 3च डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे। त्याच्यामध्ये जर नावामध्ये तफावत दिसली तर ते सगळं त्याला अनिर्णित मध्ये ठेवतात। त्यानंतर अपात्र होण्याची कारण काय आहेत, तर तुमचं जर का मतदार यादीमध्ये वडिलाचं नाव वरती असेल आणि तुमचं मुलाचं नाव खालती असेल तर मुलाचं घर 100% अपात्र करतात। का, तर ते सांगतात की एकत्र कुटुंब। त्यानंतर सर्वेच्या नंतर जर का घर खरेदी विक्री झाली असेल ते सरळ सरळ अपात्र। ज्यांच्या घरामध्ये सर्वे करत असताना भाडोत्री सापडला, त्यांनी अनेक्शर मध्ये नोंद केली की यांच्या घरात भाडोत्री सापडला सर्वेक्षणानंतर, म्हणजे ज्यांना घराची गरज नाही, मग ते घर अपात्र। अशी बरीच कारणं आहेत की ती अपात्र होण्याला, म्हणजे 8-10 मुद्दे असे आहेत की ते अपात्र इझी होत आहे, परंतु पात्र एवढं सुखासुखी होत नाही। आणि म्हणून हा सगळा हॅरेसमेंट आम्ही बघितलेला आहे MMRDच्या, SRAच्या, BMCच्या सर्वेमध्ये। तर याच्यासाठी आम्ही आपल्या समोर मागणी करतो आहोत, हा अनुभवाने आम्ही मागणी करतो आहोत
की हे जे आंबेडकर नगरचं जे काही 660 झोपडपट्ट्यांचं जे अनेक्शर लावलेलं आहे ते मला असं वाटतं की रद्द करून घेतलं पाहिजे, कारण रद्द करून घेतलं तर आपल्याला MUTP योजनाची मागणी करता येईल। रद्द करून घेतलं तरच, लक्षात घ्या, रद्द जर नाही झालं, आता रद्द का करावं, तर सर्वे झाला 2015-16ला आणि आता 2025 चालू आहे, म्हणजे 9 ते 10 वर्ष झाले, यांनी त्याच्यामध्ये काही बदल केला नाही, सरळ सरळ ते पूर्णपणे असंच पडून आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2015-16ला 4 हेअरिंग झाले आपल्या, दिल्लीला सुद्धा आम्ही गेलो होतो, दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही विमान उड्डाण मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांच्यासमोर आमचं म्हणणं मांडलं, त्यांनी एक पत्र MMRD ला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पाठवलं की यांचं म्हणणं ऐकून घ्या, आणि त्यांनी 2014ला एक कच्चा ड्राफ्ट तयार केला आणि तो कच्चा ड्राफ्ट स्थानिक ठिकाणी पुनर्वसन करण्याबद्दल त्यांनी मान्यता आहे। स्थानिक ठिकाणी पुनर्वसन CSMIA असं त्याचं नाव आहे, इथे जे लिहिलंय बघा CSMIA, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नोटिफाईड एरिया असं त्याचं म्हणणं आहे। ही जमीन म्हणजे ज्या ठिकाणी विमानाचं लँडिंग टेकअप होत नाही, हँगर्स टॅक्सीवे नाही, रनवे नाही, ते म्हणजे एअरपोर्टच्या म्हणजे कुठल्याही कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये येत नाही, अशी लांब असलेली जमीन एअरपोर्टचीच जमीन, तर त्याच जमिनीवरती पुनर्वसन करण्याची, स्थानिक ठिकाणी पुनर्वसन करण्याची, इन सिटू पुनर्वसन करण्याची त्यांनी त्याच्यात मान्यता दिलेली आहे। ती पॉलिसी सुद्धा 2021ला हा तुमच्यासाठी दाखवतोय, हा कच्चा ड्राफ्ट आहे। हा ड्राफ्ट आला होता 9 सप्टेंबर 2014ला, आणि त्याच्या अगोदर 22 जुलै 2014ला पृथ्वीराज चव्हाण जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांच्या नावाने अशोक गजपती राजू जे विमान उड्डाण मंत्री होते, त्यांनी एक पत्र पाठवलं होतं की यांचं स्थानिक ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं। अशा पद्धतीचे हे सगळे लेटर्स आपल्याकडे आहेत। तर त्या पत्रानंतर हा ड्राफ्ट तयार झाला 9 सप्टेंबर 2014ला, आणि त्यानंतर त्यांनी ही पॉलिसी तयार केलेली आहे। 29 जून 2021 ला ऑलरेडी पॉलिसी तयार केलेली आहे, आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इन सिटू मध्ये स्थानिक ठिकाणी CSMIA ने जी नोटिफाईड एरिया आहे, नोटिफाईड एरिया म्हणजे जी जमीन एअरपोर्ट विस्तारीकरण सुशोभीकरणाला जरुरी नाही त्या जमिनीवरती या झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन करणार, असं त्यांनी त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे। त्यानंतर आणखी त्याला त्यांनी ऑर्ग केलेलं आहे की जर ती जमीन अवेलेबल झाली नाही तर एक्सिटू, पहिलं इन सिटू नंतर एक्सिटू म्हणजे विमानतळाच्या एअरपोर्टची जी जमीन आहे ती सोडून दुसरी जमीन ते लोक खरेदी करतील आणि तिथे आपलं पुनर्वसन करतील, आणि जी लोक 2000च्या कट ऑफ डेट नुसार अपात्र होतील त्यांना MMR रिजन म्हणजे कल्याण, डोंबिवली, पनवेल, पालघर इथपर्यंतचा त्यांचा MMR रिजनचा लेंथ आहे, म्हणजे तिथपर्यंत आपल्या लोकांना पुनर्वसन ते बाहेर टाकू शकतात। तर ही अशा पद्धतीची पॉलिसी आहे। त्यामध्ये कट ऑफ डेट त्यांनी 1-1-2000ची वापरलेली आहे। त्यांनी आपण जे काही 5 मागण्या त्यांना दिल्या होत्या ह्या 2015, 16, 17 या 3 वर्षात त्यांना आम्ही लगातार त्याचा पाठपुरावा करत होतो, परंतु 2021ला ही पॉलिसी तयार करताना त्यांनी आपल्या मागण्यांची कुठेही नोंद घेतलेली नाहीये। तर आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या लोकांचं चांगलं जीवन बनवण्यासाठीचा प्रयत्न आहे, चांगलं लाईफ बनवण्याचा प्रयत्न आहे। तर हे सगळं करण्यासाठी आपल्या लोकांना पहिलं विमानतळाच्या आंबेडकर नगर, संभाजीनगर आणि सम्राट अशोकनगर या 3 वस्त्यामध्ये 1843 झोपड्या आहेत। त्या 1843 झोपड्यामध्ये प्रामुख्याने आंबेडकर नगरचे 250 कुटुंब हे सर्वेक्षणाला विरोध केला म्हणून, दरवाजा बंद ठेवला म्हणून त्यांना सरळ अपात्र केलेलं आहे, आणि त्या लोकांना अजून समजत नाही की आपलं घर अपात्र झालंय आणि आपलं घर पात्र करण्यासाठी किती त्रास होणार आहे हे अजून त्यांना कळत नाही। म्हणून आपलं कर्तव्य आहे, आपल्याला समजतंय म्हणून आपण त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करतोय। आता संघटित तर ह्यासाठी आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे की हे जे अनेक्शर जे त्यांनी लावलेलं आहे त्याला प्रारूप परिशिष्ट 2 असं म्हणतात। प्रारूप म्हणजे कच्चं,
परंतु ह्या कच्च्या प्रारूप मध्ये सुद्धा मुंबई विमानतळाच्या 17 पॉकेट झोपडपट्ट्यामध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने 14 झोपडपट्ट्यामध्ये संदेश नगरला 450 घरं पात्र आहेत, त्याच्या बाजूला क्रांतीनगर आहे, तिथे सुद्धा 350 घरं पात्र आहेत, त्याच्यानंतर सहयोग नगर आहे, इंदिरा नगर आहे, अशा 5 झोपडपट्ट्या तिकडेच आहेत. तर पहिल्या यादीमध्ये बरेच लोक पात्र आहेत, पण आपल्या ह्या तीनही वस्त्यामध्ये सम्राटनगर, आंबेडकर नगर आणि संभाजीनगर या तिन्ही वस्त्यामध्ये एकही झोपडी पात्र नाही. स्पष्ट त्यात लिहिलेलं आहे, तिन्ही अनेक्षर मध्ये नोंद आहे, एकही झोपडी पात्र नाही, अपात्र आहे आणि अनिर्णित आहे. परंतु पहिल्या यादीमध्ये तिकडे पात्र आहे. पण याला सरळ करून घेणे मला वाटतं एवढं सोपं नाहीये. तर त्याच्यावरती तुम्हाला एकमताने निर्णय घ्यायचा आहे आणि मग आपण आपल्या आधी मंचकावरती जे उपस्थित आहेत त्यांनी बी आपलं म्हणणं मांडावं, किंवा हे अनेक्षरच्या बद्दल जी माहिती तुम्हाला मी दिली याबद्दल आधी आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया आणि मग पुढच्या मुद्द्यावर जाऊया. सगळ्यांनी मला वाटतं मधुकर खंडागळे साहेबांचं काय म्हणणं आहे, कारण एकाने आपलं मत मांडलं तर मग त्यांना आपण सगळ्यांनी हातवर करून दुजोरा द्यायचा आहे. सर्वप्रथम शहीद भगतसिंग यांना मी त्रिवार अभिनंदन करतो. मी मंचावर बसलेले आमचे सुंदर पाडमुखजी, राजू अचलकाम, दयावन देवरे आणि सर्व महिला मंडळ यांना पण आज जो हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे म्हणजे झोपडपट्टीच्या बारे जे आता पाडमुख साहेबांनी सांगून दिलेले आहेत, त्याच्यातला प्रारूप पारिष्ट 2 हा रद्द करण्याच्या करिता आपण सर्वांनी एकत्रित येऊन जो हा मुद्दा आहे या मुद्द्याबद्दल सगळ्याची मतं मांडणी करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तर माझ्या मते हा प्रारूप पारिष्ट 2 रद्द झाला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. आपण कधी भाषण दिलेलं नाही, महिला मंडळ आणि आमचे मित्र सर्वांना परत जय भीम. माझं एकच म्हणणं आहे, जसं आपले सुंदर पाडमुख आहेत हे आपल्याला मार्गदर्शन देत आहेत, चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा हीच आमची विनंती आहे. जय भीम. सर्वात पहिल्यांदा सर्व बसलेले आपले सदस्य आणि मेंबर्स यांना आपण आलात म्हणून भरपूर धन्यवाद. आणि बसलेले आपले हे श्री, आम्ही तर मामा म्हणतो, सुंदर पाडमुख, सर्वात पहिल्यांदा सर्वांना एकत्रित आणलं याच्याबद्दल सर्वांनी एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात. आणि आता आपल्या एरियामध्ये काही खलबली आहेत, जेणेकरून जी 120 रुपये जी पावती आहे भरण्याची, ही काही लोकांना भडकवण्यात येते की हे काय नाही, हे पैसे खात आहेत. बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, संघटना चालवायची म्हणल्यानंतर अशीच नाही, जेणेकरून तुमचेच पैसे तुमच्याच उपयोगासाठी वापरतायत हे असे हे सुंदर मामा आपले, ठीक आहे, जेणेकरून हा शाळेचा खर्च, जेणेकरून कोणाला येणं जाणं, ठीक आहे, हे बॅनर, हे सगळं आपला सहखर्च आपल्यासाठीच वापरता येतोय, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि जो बोलतोय त्याला ही गोष्ट समजवण्यात यावी की बाबा हे असं नाही, हे असं आहे. आणि आपण आपल्या हक्काच्या घरासाठी सर्वजण एकत्रित उभे आहे. आणि मी काय म्हणतो, सगळे जेवढे हे सगळे बसलेले आहेत मेंबर आणि सर्व काही सदस्य आहेत, हे जे काय मिळून जी कमिटी बनवतात आहे, हे काय त्यांच्या स्वतःच्या घरासाठी नाही बनवत आहे, जेणेकरून सर्वांचं भलं व्हावं यांची ही अशी विचार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ही की सर्वांना एकच विनंती आहे की आपण जोपर्यंत एकत्रित येत नाहीत आणि एकत्रित सर्वांनी विचार मांडत नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही. आणि आपण इथे सर्व एक संख्ये आलो याबद्दल सर्वांचे धन्यवाद म्हणून मी एक टाळ्या वाजवतो. आणि आपापले मत काय आहे निष्कृषपणाने स्वतःहून उभं राहून स्वतःचं मत मांडावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
नमस्कार. सर्वप्रथम आज शहीद दिन आहे. तर या तिघा हुतात्म्यांचं स्मरण आहे, गौरव आहे. यांच्याकडनं आपण प्रेरणा घ्यावी आणि एकत्रित यावं. काल संध्याकाळी सरांसोबत आम्ही चाळीमध्ये फिरत असताना मला हे जाणवलं की सरांचं म्हणणं असं आहे की आम्ही एकत्र या म्हणतोय, पण आम्ही काही बंधन ठेवलेलं नाही मध्ये. आम्ही तुमच्यासोबतही यायला तयार आहोत. तुमच्याकडे काही मुद्दे असतील ते मांडा, ते आपण ऐकूया. आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की घर के बदले घर. सरांचा मुद्दा एवढाच होता स्टार्टिंगपासूनही, तोच आहे. माझं काही एवढं जास्त अभ्यासातला नाही या विषयातला. मी आत्ता हल्ली जॉईन झालेलो आहे. तर मी पाहतोय की काल त्याच्यातनं असे म्हटले की कोणी नेता असेल, कोणी कार्यकारी मंडळ असेल, आणि आपल्यामध्ये पण बघा ना, विभाजन करण्याचे कारणं बरेच आहेत. आता इथे काही म्हटलं समजा जे बी म्हटलं तर काही लोक जरा परत झालं विभाजन, फरक पडतो. तर ते विभाजन आपल्याला व्हायचं नाही आहे. विभाजित व्हायचे कारणं बरेच आहेत की आपण कुठे काम करतो याच्यात पण वेगळं होऊ शकतो. मात्र एकत्र येण्याकरता फक्त एकच ऑप्शन आहे आपल्याकडे की घर. म्हणजे घराकरता आपण एकत्र झालं पाहिजे. म्हणजे लोक आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आहे, ते दिसतंय आपल्याला. मग त्याच्या बळी पडू नये, एकत्रित यावं. आणि जसं माझे मित्र यांनी म्हटलं होतं की 120 रुपया करता, जसं आपण इथं बसलोय आता, हे हॉल वगैरे पण याचं पण काय भाडं वगैरे असतं. म्हणजे त्यावेळेला आपण विचार करत नाही या गोष्टीचा. पण मात्र हे मागच्या संडेला होता की अनेक बैठका होतात, त्याकरता असे खर्च होतो. आणि तो खर्च एकत्रितपणे केला तर कोणाच्या एकाच्या अंगावरती येत नाही किंवा लोड येत नाही आहे. कारण की हे इथे बसते सर्व मंडळ आम्ही सगळं सभासद आहोत. सरांनी सुरुवातीला म्हटलेलं की सभासद आहोत, तिकडे आणि इकडे काही फरक नाही आहे. हे विभाजन ठेवूच नका मनामध्ये की हे इकडे पुढे बसलेत म्हणून सांगायला लागले, असं काही प्रकार नाही आहे. आपण सर्व एकत्र आहोत. एकत्रितपणे कामं करायला काही खर्च लागतोच. मेंबरशिप चार्जेस हे घेतात, ते घ्यावे लागतातच. इथून पुढे दुसरा मुद्दा म्हणायचा, मेन मुद्दा आपला MUTPचा कायदा. MUTPचा कायदा जर लागू झाला त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. एकत्र आल्यावरती काय गोष्टी घडतात ते आपण पाहिलेले आहेत. म्हणजे स्वातंत्र्य लढा घ्या किंवा साहेब सरांनी तिकडे राजाराम वाडीच्या तिकडे ते एकत्र येऊन त्या लोकांना घर मिळवून दिलं होतं. त्याकरता आपण एकत्र येणं गरजेचं आहे. MUTPचा कायदा लागू झाला तर कागदपत्र प्रकार हा राहत नाही शिल्लक. म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र कुठले आहेत, कुठले नाही आहेत, काही चुका आहेत, याला कोणी विचारणार नाही आहे. फक्त सर्वेच्या दिवशी ते तुमचं होतं घर तर तुम्हाला घर मिळणार आहे, ही काळजी तो कायदाच घेतो. तर आपल्याला एवढी मागणी लावून धरायची आहे की घर के बदली घर आणि MUTPचा कायदा. मागच्या मीटिंगला मी म्हटलं होतं, मागच्या मीटिंगमध्ये मी म्हटलं होतं की काही गोष्टी अनिर्णित आहेत, म्हणून आपण ते प्रारूप जे आहे ते बदलून घ्यावं. पण असं समजण्यात येतं की ते बदलायला खूप कठीण गोष्टी आहेत. कारण स्वरकारला 10 वर्ष झाली, अजून काही हालचाल करताच नाही आली आहे. जर ते बदल म्हटलं तर पुढची अजून 20 वर्ष जातील. म्हणजे आपण जे लहानपणापासून पाहतो की आपलं स्वतः घर चांगलं होईल, ते आपले नातवंड वगैरे पाहतील, ते स्वप्न पाहतील अजूनही. म्हणजे आपण इतका वेळ न घालवता एकत्रित येऊया, MUTPचा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करूया. इथे मी सांगून थांबतो. धन्यवाद. पुण्यतिथी आहे, ते त्यांना मी प्रणाम करते आणि सगळ्यांना नमस्कार करते. आणि आपल्याला MUTP लावणं खूप गरजेचं आहे. पण असं MUTP कसं ना, पहिल्या काही लोकांना सर्वे झाला नाही, ते सर्वेचं काय हे तर पहिला निर्णय घ्यायला पाहिजे ना. आणि मग सर्वे नाही झाला तर MUTP कसं लावणार. तेव्हा MUTP ला सगळ्यांना एकत्र येणं पाहिजे, सगळ्यांनी एक राहा आणि सगळ्याला साथ द्या एकामेकाला. थोड़ं बोलूं माझं भाषण. बड़ों को सलाम, छोटों को प्यार। मेरी तरफ से आपको सबको मुबारक हो। मेरा रोजा है, आप सबके लिए दुआ करती हैं कि मैं ये दुआ करती हूँ कि आप सब हम मिलकर रहे और हमारी जो एकता है वो कायम रहे और हम ज्यादा से ज्यादा तादाद में सुंदर के साथ में रहे। हमको यही हासिल होना है और हमको घर मिलना जब भी है। हमारे घर में बहुत प्रॉब्लम आएगी। हमारे पास एक घर ही तो है, यही घर हमको नहीं मिलेगा तो हम हाथ झाड़ते रह जाएंगे। तो हमारा सबसे यही विनती है कि हम ज्यादा से ज्यादा तादाद में अपनी सभा को बढ़ाएं और अपनी आवाज उठाएं कि हमको घर के बदले घर मिले और जो हमारी मांगनी है वो हमारी मांगनी पूरी हो। तो हमारी कभी होंगी जब हम ज्यादा से ज्यादा तादाद में हम लोग सुंदर के साथ में आगे हाथ बढ़ाएंगे और इनके हाथों को मजबूत करेंगे, तभी तो हमको सफलता मिलेगी। हम घर बैठे रहेंगे, घर में बैठे रहेंगे, 120 रुपए को देखते रहे, क्या मेंबर बने, किधर जाएं इधर जाएं। देखो एक साथ में हम तुम सब मिलकर रहेंगे
तो हमारा भला होएगा। हम अपने भले के लिए अपना टाइम वेस्ट करते हैं, अपना काम छोड़ते हैं, किस लिए कि हमारे पास ये घर है, ये भी हमको नहीं मिलेगा तो हमको क्या मिलेगा? फिर हमारे पास तो कुछ नहीं, हम तो गरीब है, गलीस तो नहीं है, किसी का मारेंगे, लूटेंगे, क्या करेंगे, झगड़े करेंगे, फसाद करेंगे, वो तो हमारे बस की बात नहीं है। इतना ही है कि हम अपनी एकता बना के रखें और इसको भरोसे पर रखें कि ये हमको मिलना ही है। हमको हमारा घर मिल गया तो उससे अच्छा हमको कुछ नहीं है। हम 4 दिन के लिए कहीं भी जाते हैं और अपने घर में आते हैं, हमको सुकून मिलता है कि अपना घर ही हमको अच्छा है। कहीं भी रहे, कितनी भी अच्छी जगह, लेकिन अपने घर से सुकून ज्यादा किधर भी हमको नहीं मिलेगा। हमारा घर हमको मिल जाए, हमारी एकता कायम रहे और हम सब इन चीजों पर भरोसा करके सुंदर के साथ में आए और हम इस बात को अपनी आगे रखें कि हमको घर के बदले घर मिलना चाहिए। और देखो ये योजना जो है आसारा की और ये महाड़ा की, ये हम हटाना चाह रहे हैं कि हमको MUTP योजना हमारे ऊपर लागू होए और हमको घर के बदले घर मिले, दुकान के बदले दुकान मिले। यही हमारी एकता है। हम इसे अपनी एकता को संभालेंगे। सुंदर हमको मुफ्त में मिल गया, इतने दिन भाषण करते हैं, कितनी मुसीबत से रहते हैं, सुबह को जाते हैं, शाम को आते हैं। मैं हर वक्त देखती हूँ इतना हमारे लिए कोई भी नहीं भागेगा, इतना हमारे लिए कोई भी नहीं करेगा, क्योंकि ये हमारा बुरा वक्त है। हमारे बुरे वक्त में जो हमारे काम आएगा वही हमारा अपना है और कोई हमारा अपना नहीं है। जब हमारे घर टूटेंगे तो लोग क्या बोलेंगे, लाओ 5 लाख रुपए, लाओ 2 लाख रुपए, और हम खाने का ठिकाना नहीं, हम पैसे कहाँ से देंगे? हम सुंदर के साथ में रहेंगे, भरोसे पर सुंदर के साथ में है कि हमको घर के बदले घर मिलेगा और हम हमारी मेहनत का फल मिलेगा। अब मैं सबसे यही विनती करती हूँ कि आप सब एकता बना कर रखें, हिंदू हो, मुसलमान हो, कोई भी हो, एक हमारी मुट्ठी होगी ना, इस हमारी बड़ी मुट्ठी में राज है, कोई कहीं तो कुछ भी नहीं है। यही हमारी एकता है और यही हमारा साथ है, यही हमारे इनके साथ रहने की जरूरत है। बघा, आपल्या झोपड्याचं खळबळ तर आता सध्याला चालू आपणच केलेली आहे, कारण आपल्याला झोपड्यांची जास्त गरज आहे। आता आपल्याला पात्र नापात्र हे करायला लागलेत, पण आपल्या झोपडपट्टीचं एकही घर पात्र नाहीये, कारण लिस्ट आणली, सगळ्यांना दाखवली, वट्यावर मिटिंगी झाल्या, 2 महिन्यापासून मिटिंग चालू आहे। तर तुम्ही आता समजून घ्या की आपले घर पात्र नाहीये, तर पात्र कसे करायचे? आपण एकजूट झाल्याशिवाय पात्र होणार नाहीत घर। एकजूट सगळ्यांनी, आणि ज्याच्या बाजूला घर आहे त्यांनी जरा कोशिश करा की आम्ही फॉर्म भरले बाबा, तू पण जाऊन फॉर्म भर, कारण आपल्याला एकजूट होणं हे जरुरी आहे। आणि सगळेजण जूट झाल्याशिवाय आपण कुठं पण गेलं तरी आपल्या घराला घर मिळणं शक्य आपण करून घ्यायचंय। ते लोक आपल्याला करून देणार नाहीत। आपण धावपळ करायला पाहिजे, आपण एकजूट व्हायला पाहिजे, त्याच्यानंतरच हे घर आपल्याला मिळणार आहे। आपण MUTP योजना का लावायची म्हणतो की आपण मेहनत केली तर आपले घर पात्र होऊन आपल्याला ती योजना लागू होईल, आपल्याला घराला घर मिळेल आणि आपण धावपळ, आपण कष्ट करायचे त्याच्यामध्ये। आपल्या स्वतःच्या घरासाठी आपण एक माणूस आपण उभाच राहायचं, घरामधून एक माणूस, प्रत्येक घरामधून एक एक जण जर आले तर 650 आपले घर जे आहेत तेवढी जर पब्लिक आपण आज MARD ला या कुठं SRI ला जरी गेलो तर त्याचं भर पडणार आहे आणि आपले काम बरोबर होतील। काय आपण धावपळ करणं आपलं काम आहे। आपल्या घरासाठी आपण उभा राहतो, आपण बाजूवाल्याच्या घरासाठी नाही जाणार आहे, आपल्या स्वतःच्या घरासाठी आपल्याला वाचवायचंय आपलं घर। पात्र करून घ्यायसाठी पण मेहनत करावं लागणार आहे, तेव्हा आपले घर पात्र होणार आहे, असेच घर पात्र होणार नाहीत। विचार करा आणि आजूबाजूला जे बी माणसं आहेत तुमच्या राहायला, त्या माणसांना जरा कोशिश करा, तुम्ही 2-2 माणसांना तरी रोज कोण मिळेल त्यांना सांगा, त्यांच्या घरी जावा, एकत्र या, सगळ्यांना एकजूट करायचे प्रयत्न करा। एवढंच बोलून मी भाषण सोडतो। आपले मार्गदर्शक सुंदर पाडू और मंचावर बसलेले सगळे कार्यकर्ते, समोर बसलेले सगळे कार्यकर्ते व कार्यकर्त्या, त्यांना माझा जय भीम, नमस्कार, सलाम वालेकुम। आणि माझं म्हणणं असं आहे की आज 9-10 वर्ष झाले याने MUTP ते SRA लावलंय, पात्र अपात्र अनिर्णित असं यांचं सगळं चालू आहे। तर या लोकांसाठी
आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला METP लावून घ्यायची. तर जो SRA कायदा पहिला त्यांनी लावलेला आहे तो खारिज करायला पाहिजे. माझ्या मतानं तर खारिज करायला पाहिजे. ते खारिज जर केला तरच आपल्याला METP लावता येईल. जर तो कायदा खारिज नाही झाला तर आपल्याला METP लावता येणार नाही. मग METP म्हणजे काय? म्हणजे आपल्याला घराच्या बदली घर, दुकानच्या बदली दुकान, आपले शाळा, मुलांच्या शाळा, आपले कामधंदे, आपल्या बस किंवा गाडी, ट्रेन हे जवळच. म्हणून याच्यासाठी आपल्याला पार्ल्याच्या लोकांना पार्ल्यामध्येच पुनर्वसन करायला पाहिजे. सगळं आपलं व्यवस्थित इथं राहील. जर आपल्याला इथून जर लांब टाकलं तर तिथून येणं जाणं, मुलांच्या शाळा, आपले कामधंदे हे सगळे पार्ल्यातच आहेत. जर तिकडे टाकलं तर आपले किती हाल होणार. असे लोकांचे झालेत. आम्ही उघड्या डोळ्यानं बघतोय की लोकांना तिकडे टाकलंय तर ते लोक तिथून कामाला येतात, रात्री घरी जात आहेत, कधी गाडी नसते, कधी काय नसते. असे हाल नको व्हायला. म्हणून आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र या आणि हा पहिला जे त्यांनी लावलेले SRA ते खारिज करा आणि आपल्याला METPचा कायदा लावून घ्यायचा आहे. हे सगळ्याच्या मतानं, मी माझ्या एकटीच्या मतानं नाही म्हणत, सगळ्याच्या मतानं जर असेल तर हे सगळं खारिज करून आणि METP लावायची, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याला घराची बदली घर भेटेल. जय भीम, नमस्कार. आपलं घराच्या लढाईचं एक गाणं आहे, ते आधी त्याचं विश्लेषण करूया आणि नंतर हे गाणं घेऊया. आमचे मित्र मधुकर खंडागळे यांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडलेलं आहे. हे आपण याच्यामध्ये का लिहितोय हे आपल्याला आधी समजलं पाहिजे की हा निर्णय जो आहे, मी म्हणजे सुंदर पाडमुख काय पण करतो, हा मनानेच निर्णय घेतो आणि त्याला जसं जमलं तसं करत राहतो. हा कुणाला काय सांगत नाही, हा कुणाला काय विचारत नाही. आणि पैसे काढतो आणि हा सगळा पैसे खाण्याचा धंदा आहे. याचं सगळं घर त्या पैशावर चालतंय. परंतु अगोदर हे आपलं क्लिअर करूया की इथे प्रारूप आराखडा रद्द झाला पाहिजे, असं आमचे मित्र मधुकर खंडागळे यांनी आपलं म्हणणं मांडलंय. त्यानंतर दैवान देवरे यांनी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. हे सगळे कार्यक्रम जर का आपल्याला चालवायचे असतील, घराच्या बदली घर आणि पुनर्वसन चांगलं करून घ्यायचं असेल तर आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी पैशाचं सुद्धा तिकडे कशी चर्चा सुरू आहे की सुंदर 120 रुपये काढतो, हा पैसे खायचा धंदा आहे. अशा पद्धतीचं ते वातावरण जे विरोधक जे तयार करतायत, तर मला वाटतं हे सगळं चुकीचं आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्या वस्तीला पाणी नव्हतं, तर त्यावेळेस सुद्धा लोक असेच म्हणायचे होते, असंच बोलायचे, हा काय नगरसेवक लागून गेला काय, हा काय आमदार लागून गेला काय. तर आपलाच माझ्या चायच्या बाकड्यावरती बसून एक रहिवासी बोलतात, हा काय नगरसेवक लागून गेला काय आणि हा काय आमदार लागून गेला काय. आणि तेवढ्यात पायपाची गाडी येते आणि त्या पायपाच्या चलनवरती लिहिलेलं असतं सुंदर पाडमुख. आणि तो ड्रायव्हर पण त्या माणसालाच विचारतो की हे सुंदर पाडमुख कुठे आहे. आणि मग ते बोलते काय आहे त्यांचं, नाही बोलते पायपा आलेत. आणि त्याच्या अर्ध्या तासा अगोदर त्यांनी बोललेलं होतं की हा काय आमदार लागून गेला काय, हा कसलं पाणी आणतोय, काय होतंय. आणि मग तेच रहिवासी ती चलन घेऊन, पावती घेऊन माझ्या घरी आले आणि बोलले की ते पायपा आलेत. तर ही जी परिस्थिती आहे आपण बघितली आहे की लोक मनमोकळेपणानं बोलतात, जिभेला काय हाड नसतंय आणि आयुष्यात कुणासाठी काही केलेलं नसतंय आणि म्हणून असं उत्स्फूर्तपणे बोलून टाकतात. आणि नेमकं मग त्यांना ती चपराक पण पडते. ते पायपा आले आणि 2 करोडचं पाणी आम्ही वस्तीमध्ये आणलं. आज सगळ्या आमच्या आंबेडकर नगरच्या, फक्त आंबेडकर नगरसाठीच नाही, काम फक्त आंबेडकर नगरच्याच लोकांनी केलं, हे लक्षात घ्या. आंबेडकर नगरच्याच लोकांनी मोर्चे काढले, आंदोलन केले, कागदपत्राचा पाठपुरावा केला आणि 2 करोडचं पाणी BMC कमिशनर स्पेशल कोट्यामधून आणलं. 2006ला आणलं, ते आता 2025 चाललंय. म्हणजे आणखी पुढच्या वर्षी त्याला, पुढच्या 2026ला त्याला 20 वर्ष कंप्लीट होतील. पाण्याचं प्रेशर अजिबात जात नाही, लोक बोलत राहतात. आता रस्त्यावरती पाणी येतंय, पाणी भरभरून वापरायला मिळतंय. जे विरोध करत होते तेही पाणी पितात आणि जे सपोर्ट करत होते, जे मोर्चे आंदोलन काढत होते तेही पाणी आरामात पितायत. तर हे बोलत राहतात, आपण आपलं काम करायचं असतंय. ते कोणता डायलॉग माझी हो,
हाती चले कुत्ते भुके हजार, हाती चले बाजार, म्हणजे असं काहीतरी आहे ना डायलॉग तो. तर आपण आपली हत्तीच्या चालाने आपण चुपचाप आपलं चालत राहायचं, आपलं काम करत राहायचं. असाच प्रकार पुन्हा आला. इथे 6 एलिव्हेटेड रोड आला आणि त्यामध्ये आम्हाला त्यांनी लिहून दिलं की हे आंबेडकर नगरचा जो रस्ता आहे हा आता बंद होणार आहे. मग आम्ही बोललो की असं कसं, मग आम्ही जायचं कुठून? मग ते बोलले नाही, हे इकडून जायचं, हे इकडं व्हेकलसाठी आम्ही रस्ता बनवलेला आहे आणि तुम्ही तिकडून जायचं. तर बोलला असं कसं, आम्ही कसं काय जाणार? आम्हाला 1 मिनिटामध्ये इथं आमचे सम्राटनगर आहे, आंबेडकर नगर आहे, संजय गांधी नगर आहे, आंबेवाडी आहे, संभाजीनगर आहे, ह्या सगळ्या वस्त्यांचे लोक ह्या आंबेडकर नगरच्या इथून जो आमचा रस्ता आहे 50 वर्षापूर्वीचा रस्ता आहे आणि तो रस्ता आम्ही बंद करू देणार नाही. आणि मग आमच्या महिलांनी जिद केली, आमच्या कार्यकर्त्यांनी जिद केली, 4 दिवस आमरण उपोषण केलं आणि 4थ्या दिवशी ऍक्शन झाली आणि ऍक्शनची रिॲक्शन झाली आणि जीविकेचे लोक इथे ज्यूस घेऊन आले आणि आमच्या आंबेडकर, त्याच्यामध्ये पण पुढाकारामध्ये फक्त आंबेडकर नगर होतं, सगळ्यांच्या पुढे आंबेडकर नगर, सगळ्या आंबेडकर नगरच्या महिला, सगळ्या आंबेडकर नगरचे युवा. आणि इथल्या युवा लोकांची मी खास तौर त्यांचं अभिनंदन करील की आमच्या आंबेडकर नगरच्या आणि शीतलावाडीचे प्रामुख्याने एका एका बाईकवर 3-3 मुलं युवा लोक गेले आणि त्या टाइमचे आमदार कृष्णा हेगडे यांना ते घेऊन आले की इथे आमचं अंडरग्राऊंड आता हे लोक बंद करतायत, तर तुम्ही ते आता त्याला रोका ते काम. आणि आमच्या रहिवाशांचा उद्रेक आणि आमच्या रहिवाशीची एकता हे बघून हेगडे सुद्धा धावत आले आणि मग त्यांनी पण इंग्लिश झाडली, तुम्ही जर असं केलं तर मी माझी रिझाईन करून टाकेन, मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी आहे आणि मी रिझाईन करून टाकेन, असं इंग्लिशमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं आणि ते काम पूर्णपणे थांबलं. आणि त्यांनी बनवलेला पक्का रोड कापून आपल्यासाठी 5 करोडचा अंडरग्राऊंड त्यांनी बनवून दिला. तर हे आपल्या रहिवासी लोकांची लोक त्या टाइमला पण बोलत होते की काय हा काय एकटाच काय करणार, हा एकटाच काय करणार. तर पाणी बी आणलं तेव्हा बी मी एकटाच होतो, आमच्या सगळे रहिवासी सोबत होते. अंडरग्राऊंड 5 करोडचा बनवला त्या टाइमला पण मी एकटाच होतो. सगळं काही काम करत करत आमच्या रहिवासी लोकांना ज्यांना ज्यांना समजतंय, ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांना घेऊन 5 करोडचा अंडरग्राऊंड बनवून घेतला. त्यानंतर राजारामवाडीचा विषय आला, पुनर्वसनाचा विषय, 6 एलिव्हेटेड रोड गेला, त्यामध्ये लोकांना माहीतच नव्हतं की पुनर्वसन कुठे करणार. मग तोच विषय घेऊन मी प्रोजेक्ट इन्चार्ज होते महाजन म्हणून त्यांना विचारलं की तुम्ही जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन कुठे करणार हे दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सर्वे करू देणार नाही या कुठलंही काम करू देणार नाही. मग त्यांनी मला लगेच ॲड्रेस पाठवला आणि तिथल्या SDILच्या विद्याविहारच्या घराचा जो सिक्युरिटी होता इन्चार्ज त्याचा नंबर पाठवला आणि मी बामणवाडा, आंबेडकर नगर, संभाजीनगर ह्या 3-4 वस्त्यांच्या लोकांना जमा केलं आणि आम्ही ते फ्लॅट त्यांना दाखवायला घेऊन गेलो आणि ते सगळे लोक खुश झाले. आणि ते सगळे लोक 1000 लोकांना, त्यापैकी 700 लोकांना तिथे पुनर्वसन केलं गेलं 1-1-2000च्या कानूननुसार आणि त्यांना त्या टाइमला 95च्या कानूननुसार पात्र केलं. आणि जे 300 लोक ते हासमी कॉम्प्लेक्स गोरेगावला आजही अपात्र असलेले लोक तिथे पडून आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. पण प्रश्न असा आहे की तेही काम करत असताना मी एकटाच होतो. आमच्यासोबत जे लोकांना समजतंय, जे कार्यकर्त्यांना माहिती मिळते, त्यांना ऍक्टिव्ह व्हायचं वाटतं, ते लोक ऍक्टिव्ह होतात आणि तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट झाला, सगळ्यांचं पुनर्वसन झालं. त्यानंतर तुम्हाला माहित असेल बाजूलाच हीच वस्ती आहे वाल्मिकी नगर, इथे मेट्रो प्रोजेक्ट आला, MUTP योजना लागू झाली आणि सगळ्याला घराच्या बदली घर मिळालं. 2 वर्ष त्यांना भक्ती पार्क वडाळ्याला दिलं होतं. नंतर 21 दिवस आम्ही लोकांनी इथं याच प्रोजेक्टच्या बाजूला वाल्मिकी नगरच्या बाजूला आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी MMRD कमिशनरनी आम्हाला रायटिंग पण दिलं की तुम्हाला गोरेगाव राम मंदिर रोडला बिल्डिंग तयार OC मिळाल्यानंतर पुनर्वसन केलं जाईल. आणि आता गेल्या 3-4 महिन्या अगोदर त्या सगळ्यांचं पुनर्वसन, 43 कुटुंबाचं पुनर्वसन आम्ही तिथे करून घेतलं. तर आता त्या टाइमला सुद्धा मी एकटाच होतो, त्या टाइमला पण एकटाच होतो. आमच्या सोबत असलेल्या महिला, कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही तो लढा लढला आणि त्या सगळ्यांना घरं मिळवून घेतली. तर कुणाला जर वाटत असेल की सुंदर एकटाच आहे, कारण माणूस जन्मतो पण एकटाच आणि लास्टला मरतो पण एकटाच, त्यासोबत काही दुसरे मरायला जात नाही. कारण आता ती सती प्रथा पण बंद झालेली आहे. बंद झाली की नाही? भारतीय संविधानाने ती सती प्रथा बंद केली आहे. बायकोला सुद्धा आता नवऱ्यासोबत मरू देत नाहीत.
नवरा मेला तर मरू दे, बायकोला नाही मरू देत कोणी आता, मरू देते का? पण पहिलं असं होतं की नवरा जर का मेला तर बायकोला तिथे त्याच्या त्या सरणावरती बसून त्या दोघांना पण अग्नी मुलाकडून अग्नी लावला जात होता, अशी ही हिंदू प्रथा होती. तर ती प्रथा भारतीय संविधानाने खत्म केलेली आहे. त्यामुळं कुणी जर म्हणत असेल की सुंदर एकटा आहे, तर एकटा आहे. तुम्हाला समजदारी झाली पाहिजे. तुम्ही एवढ्या 50 वर्षापासून इकडे कार्यकर्ते आहात, तुम्ही काय काम करतात, तुम्ही पण त्यांना साथ दिली पाहिजे. तुम्ही काहीच करत नाही, हे लोक काही करतही नाही. आणि कोणी जर काही करत असेल तर त्याला फक्त काड्या करायच्या, त्याच्या पाठीमागे त्याचा अपप्रचार करायचा, परंतु त्यांनी काही फरक पडणार आहे का? त्यांनी काही फरक पडणार नाही. गती ते शीतल साठे यांचं ते कविता आहे, कशी रोखणार गती, संपविला देह जरी संपणार नाही मती, धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती. हे सगळे जे पाठीमागं काड्या करणारे जे लोक आहेत, हे धर्माचे गारदी लोक आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक परेशान आहेत आणि म्हणून ते लोक हे काड्या करत राहतात. आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या रहिवासी लोकांनी कुणाच्या भूलथापाला बळी पडू नये. आणि आपल्या हक्काची जी लढाई आहे, भीक मागून हक्क मिळत नसतात, कुणालाही भीक मागून हक्क मिळत नसतात. हक्क हे छिनून घ्यावं लागतात. आणि हक्क छिनून घ्यायसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो कानमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि तोच प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे ना? तर इथे आमच्या दैवान देवरेंनी ती माहिती सांगितली आहे. त्यानंतर राजू अचलगाम यांनी सांगितले की सर्वांनी संघटित होऊया, मिळून सर्व आपलं काम करूया. त्यानंतर संतोष जोटे साहेबांनी पण सांगितलंय विरोधकांशी सोबत यायला आम्हीची तयारी आहे. आता आम्ही हाही प्रकार केला, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हाही प्रयत्न आम्ही केला. आंबेडकर नगरचे जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही आमच्या सोबत या तर तुमचा काही प्रकल्प असेल तर तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. परंतु त्यामध्ये पूर्ण महिना गेला, कुणीही काहीतरी कारण सांगतंय की आमची तिकडे मीटिंग आहे. त्यांचाच एक कार्यकर्ता येऊन विचारणार, अरे अपना मीटिंग था ना, अपना मीटिंग होने के पहले कैसे क्या कर रहे हैं? मग ते बोले नाही पहिला हमारा मीटिंग होएगा. तो म्हणलं ठीक आहे बा, तुमची मीटिंग होऊन घ्या, तुमची मीटिंग झाल्यानंतर आम्हाला सांगा. आम्ही नंतर मग त्यांनी दुसरी अट काय टाकली की आपल्या मीटिंग मध्ये महिला नाही पाहिजे. मग महिला नाही पाहिजे, घर तर सगळ्यात अगोदर घराची गरज महिलांनाच आहे. पुरुषाला कुठं घराची गरज आहे? दिवसभर पुरुष तर कामातच असतात आणि महिलांना सगळ्यात जास्त घराची गरज आहे. पण तरी ती पण अट आम्ही लोकांनी मान्य केली की ठीक आहे, तुमच्या सोबत जेव्हा आम्ही बसू तर आमचे 4-5 प्रमुख कार्यकर्ते असतील, तुमचे सगळे लोक बोलवा. तरी पण त्यांनी त्याला दुजोरा नाही दिला, तरी पण त्यांनी आणखी काहीतरी खो दिला. आणि नंतर ते पाठीमागे जे वातावरण फैलवतायत, शांत बसा, काय बोलू नका. तुम्ही बोलत असताना तुम्हाला काय कळणार नाही, तुमचे फोन येत आहेत, तुमचा फोन कार्यकर्ते ज्यांना काहीच करायचं नसतं मग ते बोलतात ना, नाच ना आवे अंगण तेडा, की काय करा, मला लय चांगला डान्स येतोय पण काय करू ते अंगण वाकडे. अरे ज्याला डान्स येतो ना तो त्या अंगणाचा विचार नाही करत, तो नाचणारच. तिकडं थोडस डंगडंग वाजलं की तो बराबर नाचायला ठेका धरणारच, त्याला अंगणाचं ते नाही बघणार. परंतु यांना अंगण वाकडं यासाठी आहे की यांना काही नाचायचं येत नाही आणि यांना नाचायचं सुद्धा नाही. फक्त जे नाचतायत त्यांना ते हसणार आहेत आणि त्यांचेच दात दिसणार आहेत. त्यामुळे आपण काही त्या गोष्टीला भीक घालत नाही. आपण त्यांना काही विरोध करण्यासाठी करत नाही, कुणालाही अपमानित करण्यासाठी करत नाही. आमचा अधिकार आहे, हक्क हे मागितल्याशिवाय मिळत नसतात, लढून घ्यावे लागतात. तर त्यानंतर आमचे मेहरून अन्सारी ताईंनी पण आपलं म्हणणं मांडलंय, एकता कायम झाली पाहिजे, घरे मिळण्याकरता घर अत्यंत जरुरी आहे, MUTP योजना लागू झाली पाहिजे आणि SRA योजना रद्द झाली पाहिजे. तर SRA योजना जी लावून ठेवलेली आहे, तर ही SRA योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची लँड वरती आपण आहोत, मुंबई विमानतळाच्या जमिनीवरती आपण आहोत आणि ह्या जमिनीवरती SRA योजना तर SRA ती लावता, परंतु पुनर्वसन तुम्ही स्थानिक ठिकाणी करणार नाही. मग तुम्ही SRA योजना का लावता? मग MUTP योजना का नाही लावत? जसं वाल्मिकी नगरच्या लोकांना इथे MUTP लावली आणि त्यांचं पुनर्वसन त्यांनी जमीन धुंडली आणि गोरेगावला बिल्डिंगी बनवल्या, स्टेशनच्या बाजूला त्यांनी बिल्डिंगी बनवल्या, त्यांचं सगळ्यांचं पुनर्वसन केलं. आमच्यासाठी पण तुम्ही
जर तुमच्याकडे स्थानिक ठिकाणी जागा नसेल, स्थानिक ठिकाणी पुनर्वसनाला जागा नसेल, तर आम्ही सांगतो ना, जर तुम्हाला इथे जागा नसेल तर तुम्ही बामणवाडा आहे, बाजूला PNT कॉलनी आहे, त्याच्या बाजूला लेलेवाडी आहे, 3 ठिकाणी ऑलरेडी जागा आहे, पूर्ण वॅकंट आहे. इथे स्लमच्या झोपडपट्ट्याच्या लोकांना काढून त्यांना ट्रान्झिट कॅम्प बनवून त्यांचं पुनर्वसन बिल्डिंग बांधल्यानंतर अगोदर करावं. नंतर ह्या पार्ल्याच्या जेवढे बी राजेंद्र प्रसाद नगर आगरीपाड्यापासूनच्या झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्या लोकांना उचलून इथे टाकावं. ही जी इम्पॉर्टंट जमीन आहे ही त्यांनी खाली करून घ्यावी आणि बामणवाडा, PNT कॉलनी आणि लेलेवाडीचे इथे आपल्या लोकांचं पुनर्वसन करावं. तर यामध्ये काय चुकीचं वाटतं तुम्हाला? हे सगळं खरं आहे, पण हे खरं, आपलं खरं हे म्हणण्यासाठी आपली एकता करणं गरजेचं आहे, आपली समजदारी असणं गरजेचं आहे. आपली एकता कशाने होते? फक्त इथे समजा 100 लोक बसले म्हणजे एकता झाली असं नाहीये. आपली समजदारी सुद्धा असली पाहिजे आणि समजदारीच्या साथ साथ आपल्याला त्याला लागणारा आर्थिक भार सुद्धा उचलावा लागतो. आता आमचे जोटे साहेबांनी सांगितलं की जर का हा एकट्या दुकट्याने जर का कार्यक्रम करायला घेतला तर त्याचा खर्चाचा बोध सगळ्या एकट्यावरती येतो आणि मग ते कार्यक्रम बंद पडतो. परंतु सगळ्या मिळून जर का कार्यक्रम करायला घेतला तर बोजच राहत नाही. 100-120 रुपये काही मोठं काम नाही. 120 रुपये एक घरी पाहुणा जर का आला तर 1500चा खर्च करून त्यांना करावा लागतो. आणि हे तर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. घर हे अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही कमी नाही मागत. 500 स्क्वेअर फीटचं घर मागतोय तर मग 100-125 रुपये जर का आपण जमा करतोय आणि त्याच्यामधून आम्ही ही मागणी पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय तर मला वाटतं याच्यात काही चुकीचं दिसत नाहीये. आहे का चुकीचं काय याच्यामध्ये? याच्यामध्ये काही चुकीचं नाही. फक्त विरोधकांना काय झालंय की त्यांना काही करायचं नाही आणि करायचं येतही सुद्धा नाही. फक्त शिक्षण घेतलेलं आहे मोठं, ते शिक्षण फक्त त्या शिक्षणाचा फायदा हा स्वतःसाठी कसा करून घ्यावा. आज समजा 700 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये जर का राहत असतील, फ्लॅटमध्ये राहत असतील, तर माझं बँक बॅलन्स, माझा बंगला, माझी गाडी, माझं बँक बॅलन्स कसं बरकरार राहील आणि वर्षानुवर्षापासून मी इलेक्शनचा चाललेला कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये मी लीडर बनून येईल आणि समोरच्या माणसाकडून मी आपला पेटी घेईल आणि त्याच्यामध्ये आपल्या मागच्या लोकांना त्याचे पाकिटं बनवून वाटेल. हा जिंदगीभरचा कार्यक्रम हा आमच्या समोर ठोपला जातोय आणि आम्ही लोक असेच त्यांच्या मागं येण्यासारखं आपण पळत राहतो. परंतु आमच्या अस्तित्वाबद्दल आम्ही त्याला कधी विचारलं नाही की बाबा रे तू एवढ्या वर्षापासून हे सगळं करतो, अरे कधीतरी आमच्या घराबद्दल काहीतरी बोल ना, आम्ही तुझ्या पाठीमागं आहोत. त्यांनी हे पण सांगितलं की ते जर का काही कार्यक्रम चालवत असतील, त्यांच्या जर का काही मागण्या असतील आणि ते जर का पुढाकार करणार असतील, आम्ही त्यांच्या मागे यायला तयार आहोत. पण तरी पण एकटा करायची नाही. परंतु बाबासाहेबाचं फक्त नाव घ्यायचं, बाबासाहेबाचं नाव घेऊन आपले घरं भरायचे, आपला बंगला, आपली गाडी, आपलं बँक बॅलन्स हे सगळं व्यवस्थित ठेवायचं, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं आणि बाकीचे गेले भाडमध्ये. मग त्यांच्या ह्या शिक्षणाचं आणि बाबासाहेबांनी जो तो बाबासाहेबाचं नाव घेऊन जगण्याचा जो त्यांना हे आहे, मला वाटतं फार वाईटपणा आहे. वाईट आहे हे सगळं की बाबासाहेबांच्या नावाला हे काळिमा फासतायत. एवढं मोठं म्हणजे आपल्या समाजासोबत हा एवढा धोका करतायत, बाबासाहेबांच्या नावाला पण हे काळिमा फासतायत. तर ह्या जो प्रकार आहे आपण त्याला थांबवलं पाहिजे. हे आपल्या हातात आहे, आपण त्याला थांबवलं पाहिजे. आणि त्याला थांबवणं म्हणजे काय? डोळे बंद करून कुणाच्याही पाठीमागं चालू नये. हा आपणच गुन्हेगार आहोत. जसं बोलतात ना, गुन्हा करणारा जेवढा गुन्हेगार आहे त्यापेक्षा गुन्हा सहन करणारा त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार आहे. आणि म्हणून आपण आता गुन्हा करणाऱ्याच्या पाठीमागं जायचं नाही, आपण आपल्या घराच्या अस्तित्वाच्या लढाईला उभं राहिलं पाहिजे. तर दुसरा जो विषय होता, त्यानंतर मनीषा दळवी ताई यांनी जो विषय मांडला, MUTP योजना लागू करण्यासाठी सर्वेमध्ये झालेला गोंधळ खत्म करावा. आता त्यांचं बरोबर आहे की सर्वेमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे हे खत्म झालं पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला MUTP ची मागणी करता येईल. खरोखर आहे. तर त्यासाठी आम्ही गेल्या 2 दिवसा अगोदर आम्ही एक पत्र SRA आणि MMRD या 2 ठिकाणी आम्ही ते पत्र टाकलंय. त्या पत्रामध्ये आम्ही पण त्यांना ओपनली काही गोष्टी चॅलेंज नाही केलेल्या आहेत. फक्त बा याचं तुम्ही स्वतःच निर्णय घ्या आणि कुठला योग्य वाटतंय ते आम्हाला तुम्ही सांगा. तर त्यामध्ये आम्ही त्यांना लिहिलंय, मुंबई विमानतळ विलेपार्ले विभागातील SRA ने जाहीर केलेल्या 1843 झोपड्यापैकी
एकही झोपडे पात्र नाही असे सदोष प्रारूप परिशिष्ट रद्द करावे किंवा चुका दुरुस्त करून प्रक्रिया पुढे सुरू करावी याबाबत अंतिम निर्णय होणे कामी म्हणणे मांडण्यास बैठक द्यावी. आम्ही त्यांची भेट मागितलेली आहे की हे रद्द करायचं का तुम्ही त्याला पुढे चालवणार हे तुम्हीच सांगा. मग हे आपण तर म्हणतोय रद्द करायचं, परंतु शासन प्रशासन त्याच्यावरती काय निर्णय घेत आहे, त्यांचं काय मत आहे हे त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगावं ना, की रद्द केलं तर तुमचा हा प्रॉब्लेम होईल आणि पुढे चालू केलं तर हा प्रॉब्लेम होईल, किंवा पुढे हे जर हे रद्द करायचं असेल तर काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला समजतील. म्हणून आपण त्यामध्ये त्यांना लिहिलंय, आदरणीय महोदय, आपणास वरील विषय कळवण्यात येते की मुंबई विमानतळ विलेपार्ले विभागातील सम्राट अशोक नगर, डॉक्टर आंबेडकर नगर, श्री संभाजी नगर झोपडपट्ट्यांचे 15/16 ला एसआरने जाहीर केलेल्या प्रारूप परिशिष्ट 2 नुसार 1843 झोपड्यापैकी एकही झोपडे पात्र नाही असे सदोष प्रारूप परिशिष्ट 2 रद्द करण्यास संघटनेच्या वतीने विनंती आहे. पुनर्वसनाचा स्पॉट व प्लॉट निर्धारित न केल्याने लांब फेकले जाण्याच्या भीतीपोटी विभागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे प्रशासनाच्या वतीने म्हणणे ऐकून घेण्यात न आल्याने सर्वेक्षणात विरोध करण्यात आला. दिनांक 3/10/2016 ला मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार महानगर आयुक्त MMRDA यांच्या वतीने विभागातील रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. संघटनेच्या प्रमुख मागण्यांची नोंद घेत मागण्यावर निर्णय घेण्याचे जबाबदार एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि MIL व्यवस्थापन असून अद्याप निर्णय झाला नसल्याचे पत्र देण्यात आले आहे. पत्राची प्रत सोबत 22 जुलै 2014 ला च्या सूचनेनंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 29 जून 2021 ला प्रारूप परिशिष्ट 2 ला मुंबई विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना जाहीर करण्यात आली आहे. परंतु संघटनेच्या वतीने मांडलेल्या व MMRDने ऐकून घेतलेल्या प्रमुख मागण्यांची या योजनेत कुठेही नोंद घेण्यात आलेली नाही. SRAच्या वतीने पोलीस फोर्स वापरून सर्वे करण्यात आला. प्रारूप परिशिष्ट 2 मध्ये अनेक चुका आहेत, त्या चुका दुरुस्त केल्या जातील की प्रारूप परिशिष्ट रद्द करण्यात येईल याबाबत योग्य निर्णय होणे कामी आमचे म्हणणे मांडण्यास संधी द्यावी ही नम्र विनंती. अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन त्यांना दिलेलं आहे. हे आम्ही 21 तारखेला दिलंय, मला वाटतं परवाच दिलंय, आजची 23 तारीख आहे. आणि हे तुम्हाला पण माहित असावं, हे पत्र आम्ही 2 ठिकाणी दिलंय आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही ही 10 वर्षाची जी 10 वर्षापूर्वीपासून जी योजना चालवतायत ही रद्द करावी का त्याला तुम्ही रद्द करणार का त्याला तुम्ही पुढे चालवणार याबद्दल तुम्ही आपलं स्पष्टीकरण द्यावं. आणि त्याबाबत जर जीही काही त्यांचं समर्थन असेल त्याला आम्ही त्याला काउंटर करण्यासाठी मग MUTP योजना का लावू नये आणि स्थानिक ठिकाणी पुनर्वसन का करू नये ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर मांडणार आहोत. तर हे त्याचं विश्लेषण त्यानंतर कमल आयवाळे ताईने सुद्धा आपले सर्व घरं अपात्र व अनिर्णित आहेत, मेंबर सभासद वाढणे गरजेचे आहे, संघटना वाढणे गरजेचे आहे. त्यानंतर जिजाबाई मागाडे, SRA योजना रद्द करावी, इन सिटू स्थानिक ठिकाणी पुनर्वसन व्हावे आणि MUTP योजना राबवल्यास सर्वांना पात्र केले जाईल, सर्वांना संघटित होणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीचं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ही संमिश्र बोलतात ना की प्रतिसाद दिलेला आहे की यामध्ये ही योजना रद्द कशी करण्यात यावी या मताचा मी आहे. आपल्या सगळ्याला वाटतं का हे रद्द केलं पाहिजे? तर त्याची ही प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे की असं नाही की लगेच आम्ही उठतोय आणि त्यांच्याकडे जातोय. तर हे पत्र टाकलंय, याच्यानंतर आपण एक रिमाइंडर टाकू, MMRD SRA कलेक्टर तिन्ही ठिकाणी त्यांना रिमाइंडर टाकू की तुम्ही हे आमचं म्हणणं, आम्ही तुम्हाला पहिलं पत्र दिलंय, आता हे तुम्हाला आम्ही दुसरं पत्र देतोय, आम्हाला भेट द्या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि तुम्ही याच्यावरती काय निर्णय घेणार आहात हे तुम्ही आम्हाला सांगा. तर हे करण्यासाठी 3 ठिकाणी आपण ते पत्र पुन्हा देणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग जर समजा त्यांनी आपल्याला काही उत्तर दिलं नाही तर मग आपल्याला मोर्चाची तयारी करावी लागेल. बरोबर आहे का? मोर्चाची तयारी त्यासाठी आपल्याला करावी लागेल. तर मोर्चाच्या तयारीसाठी सुद्धा आपल्याकडं दुसरा जो विषय होता की आतापर्यंत आपल्याकडं 145 मेंबर झाले आणि मेंबर्स वाढणे गरजेचे आहे. मेंबरची सभासद फी येणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामधूनच आपण इथे आता बसलोय त्याचं भाडं आहे, ते कॅमेरामन आणलंय त्याचं भाडं आहे, आता मुलाला काही आपल्याला नाश्त्यासाठी पाण्यासाठी ती व्यवस्था आपण करतोय, याच्या अगोदर पण आपली एक मीटिंग झाली त्याचं पण भाडं आहे, त्यानंतर पत्रव्यवहार करण्यासाठी
तिथे जाण्यासाठी गाडी भाडं लागतंय, ह्या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. म्हणून आता अजून लगेच आपल्या मेंबरवरती पुन्हा भुर्दंड न टाकता आधी मेंबरशिप कशी वाढेल तर हे आपण प्रयत्न करूया. काल राजू अचल खाम, आमचे दैवान आणि मधुकर खंडागळे, जोटे सर, आम्ही सगळे वस्तीमध्ये गेलो होतो. तर त्याच्यापैकी बरेच काही मेंबर्स यायचा इथे प्रयत्न झाला, परंतु जशी संख्या इथे व्हायला पाहिजे होती तशी संख्या काही वाढली नाही. तर मागच्या टाइमला 52 लोक होते, मला वाटतं ह्या टाइमला पण 50च्या जवळच आकडा आहे, त्याच्यापेक्षा जास्त आकडा काही गेला नाही. तर याच्यातून आपल्याला कळतं की आपण जर का मेंबरशिप वाढवण्यासाठी ज्या ज्या काही आपले आयडियाज आहेत तर त्या आपण इथे सांगितल्या पाहिजे. कारण आयडियाज आणि आपले जे काही प्लान आहेत हे सगळे सांगितल्याशिवाय आपल्याला ते करता येणार नाही. आणि मेंबर्सला संघटित करण्यासाठी आपण सगळ्यांना मिळून आपल्याला तिथे एकत्र यावं लागेल. आधी एकत्र येऊन मग आपल्याला घरोघरी आपल्याला जावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की सगळेच एकदा जाऊ, तर त्याने काही फरक नाही पडत, लक्षात घ्या. त्यासाठी आम्ही काल मागाडेबाई यांच्याशी चर्चा करत होतो की 3 महिलांचे ग्रुप तयार करावेत आणि 3 महिलांनी 8 दिवसाच्या नंतरच आपण दुसरी मीटिंग घेणार आहोत. आता आपल्याला जाहीर सभेमध्ये जायचं आहे. आपल्याला एक जाहीर सभा आपल्या आंबेडकर नगरला आणि शितलावाडी 2 ठिकाणी 2 जाहीर सभा आपल्याला घ्यायच्या आहेत. तर ते करण्याच्या अगोदर आपल्याला 3 महिलांनी आपला ग्रुप बनवावा आणि ही जी लिस्ट आहे आपल्याकडे, ती लिस्ट सुद्धा आहे की किती लोक आपले मेंबर्स आहेत. तर हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुम्हाला बसून की तुम्ही ठरवणार की ह्या 5 घरी आम्ही लोक सांगतो. संध्याकाळी तुम्ही आलात, तुम्ही ठरवलं, तुम्हीच ठरवायचं की तुमच्या आजूबाजूला हे 5 मेंबर झालेले नाहीत आणि त्यांना आपण कन्व्हिन्स करायला जाऊ. आता तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी जाताना सुद्धा हेच प्रश्न समोर येतात की सुंदर पैसे खातो, तो एकटाच आहे, पैसे कशासाठी लागतात हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. पैशाचा खर्च कशासाठी होतोय हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यानंतर सुंदर एकटाच आहे तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की ह्या वस्तीला जेव्हा पाणी आलं त्यावेळेस सुद्धा सुंदर एकटाच होता. इथे जेव्हा अंडरग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाला त्या टाइमला सुद्धा सुंदर एकटाच होता. आम्ही सगळ्यांनी साथ दिली तर ते सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले. तर आपण पुन्हा जर का सगळ्यांनी साथ दिली तर हे पुनर्वसनाचा पण चांगला प्रकल्प राबवला जाऊ शकतो आणि आपल्याला स्थानिक ठिकाणी पुनर्वसन आणि घराच्या बदली घर MUTP योजना राबवली जाऊ शकते. एकही घर आपलं अपात्र होऊ शकत नाही. हा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या समजदारीने तुम्हाला पण आणि ज्या 3 महिला तुम्ही निवडाल त्यांची टीम जी तयार कराल त्यामध्ये तुम्हाला हे ठरवावं लागेल की 1 तासामध्ये तुम्ही, आता जशा आपल्या काही महिला अशाच घरी बसलेल्या होत्या, हे त्यांचं काम करता करता इकडे आल्यात, तर असं बिलकुल कुणाच्या दारावर जायचं नाही. तुम्ही अगोदर तयार व्हावं आणि सफेद साडी नेसावी आणि त्यांच्याकडे जात असताना तुम्ही मोबाईल कोणाचा वाजतोय 2 मिनिटं जरा शांत करा. तुम्हाला ते 1 तास फक्त बोला. एका घराला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं द्यायचे आणि 5च घरं फक्त घ्यायचे. रस्त्यात कोणी बाजूचा बस भेटला, जर का तुम्ही त्याला ठरवलं नसेल तर त्याला बोलू नका. त्याला सांगू की आम्ही तुमच्या घरी पुन्हा येऊ. परंतु आता आम्ही फक्त हे 5च घरं ठरवलेत, हे 4च घरं आम्ही ठरवलेत आणि आम्ही 4च घरी जाऊन बोलणार आहोत. आणि त्यामध्ये ज्यांना तुम्ही समजवलं आणि तुम्हाला समजलं की आता ते आपले मेंबर होणार आहेत, तर पुन्हा त्यांना फॉलो करायचं की काय झालं, तुम्ही मेंबर झाले का. ऑफिसमध्ये पण येऊन चर्चा करायची, त्यांचं रजिस्टर चेक करायचं की त्यांचा मेंबरशिप झाली आहे का. त्यामुळे तो प्रकार होईल. पण स्वतः तयार जर नसेल, जर का कचरा टाकायला जात असेल, का संडासून तिकडून येत असेल, का काही चिकन घ्यायला गेला असेल, का भाजी आणायला आला असेल, चालता चालता बोलता बोलता बोलायचा विषय नाही हे लक्षात घ्या. हा विषय जो आहे हा अस्तित्वाचा विषय आहे. आणि मी तुम्हाला कॉन्फिडन्स के साथ सांगतो की जर का आपली आंबेडकर नगर एवढी वस्ती जर का 500 मेंबर आपले झाले तर हे अनेक्शर पहिलं रद्द होईल. हे अनेक्शर फक्त त्यांच्या तोंडावर जाऊन फेकून येऊ आपण, पण त्याला कमीत कमी 500 मेंबर लागतील. आंबेडकर नगरचं अनेक्शर जर त्यांनी रद्द नाही केलं तर त्या SRA ऑफिसच्या समोर त्याची होळी आपण करू. पण तुमच्या एकता आणि तुमची समजदारी हे असणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठली केस वगैरे जर जायचं तर मी केस घ्यायला तयार आहे, परंतु तुम्हाला हे सगळा प्रकार 500 मेंबर पर्यंत न्यावा लागेल. आलं का लक्ष तुमच्या.
त्या केस बीसच्या साठी काही प्रॉब्लेम नाहीये. केस पाणी नाही आणलं तू पाणी. हे अनेक्षर रद्द झालं. अनेक्षर रद्द झाल्यानंतर आपण त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पाठीमागे हातपाय धुवून आपण लागणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो जास्त वेळ लागणार नाही. 1 वर्षाच्या आत बामणवाडा पासून संजय गांधी नगर या 5 ते 6 वस्त्यासाठी आपण आपला कार्यक्रम राबवणार आहोत. 5000 झोपड्या आहेत आणि त्यांचं पुनर्वसन बामणवाडा आणि PNT कॉलनी इथे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपण एक छोटासा प्रोजेक्ट त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने बनवून घेऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला 1 वर्ष फक्त आपल्याला द्यायचं आहे. तुमचा समय द्यायचा आहे. सगळे द्यायला तयार आहे? तुमचा वेळ द्यायला तयार आहेत का? तुम्ही जर का वेळ द्यायला तयार असाल तर 1 वर्षाच्या आत तुमच्या जसा SRA लागतो. इथे विनी डिसूजा यांचे 2-3 फ्लॅट आहेत, पण त्यांनी आपल्यासाठी काही नाही केलं. त्या 2 शब्द सुद्धा तुमच्यासाठी बोलू शकत नाहीत. त्यांना जर का स्टेजवर आणलं का इथल्या आमदाराकडे सुद्धा आपण जाणार आहोत. हे लक्षात घ्या. हे अनेक्षर तुम्ही काल एक व्हिडिओ बघितला असेल की इथलीच समर्थ म्हणून कुठली तरी सोसायटी आहे, त्यांचे सगळ्या ओसी वगैरे सगळ्या रेडी आहेत, परंतु तो आमदार परागजी आळवणी हा ते प्रोजेक्ट रोखतोय असं त्यांनी SRA समोर एक मोर्चा घेऊन गेले आणि तिथे जोरदार आंदोलन त्या लोकांनी केलं. कालच त्यांचं 22 मला वाटतं ना, कालच हा गटरचा विषय नंतर आहे. आधी अस्तित्वाचा प्रश्न आहे. गटरसाठी पण माणसं येतील, परंतु या वस्त्यांचं जर का यांनी हे लक्षात घ्या, हाच आपला मोर्चा SRA कडे आपण जेव्हा वळू तर अनेक्षर रद्द करण्यासाठी आपण आता त्यांना पहिलं पत्र दिलंय, दुसरं पत्र पुन्हा त्यांना रिमाइंडर करू आणि तिसऱ्या पत्रामध्ये त्या दुसऱ्या पत्रामध्येच तुम्ही जर का भेट दिली नाही तर आम्ही मोर्चा घेऊन येऊ अशा पद्धतीचं आपण त्यांना वॉर्निंग देणार आहोत. सगळ्यांच्या वतीने द्यायची का वॉर्निंग? सगळे लोक तयार आहेत का मोर्चामध्ये यायला? बघा तिथे सुद्धा मोर्चामध्ये जाताना सुद्धा ही साडी व्हाईट साडी असणं गरजेचं आहे. आपण असंच येतोय. आपण ज्या महिला साडी चेंज करत नाहीत, व्हाईट शर्ट टाकत नाहीत, व्हाईट पॅन्ट साडी आणि शर्टचा जो कोड बोलतात ना, कोड व्हाईट कोड त्याला म्हणतात, तो आपण बदली करत नाही. त्यामुळे आपली एकता दिसत नाही. बोलण्यामध्ये एकता होणे हे सोपं आहे, परंतु तुमचा ड्रेस कोड जेव्हा एक होईल त्यावेळेस लोकांना मेसेज जाईल की यांचा ड्रेस कोड जर एक आहे तर काहीतरी चाललंय. परंतु आपल्या मधून जर का काही लोक रंगीबेरंगी कपडे टाकून आले तर त्याचा मेसेज असा जातो की हे लोक कुठेतरी काळवाईला वगैरे जाऊन आले असतील आणि दर्शनाला गेले असतील, आले तिकडून. परंतु ड्रेस कोड जर का एक असला तर त्या लोकांना वाटते की काहीतरी चाललंय. म्हणून तुम्हाला विनंती करत आहोत की तुम्ही पुढच्या मीटिंगला येताना ड्रेस कोड वरती असलं पाहिजे. आता सगळ्यांना अडचण वाटत असेल की एक तर मीटिंगला जा, एक तर आपला कामधंदा सोडा, आणि हे काय नवीन नाटक आलं की बोल शर्ट घालून या, व्हाईट शर्ट घालून या, महिलांना बोले व्हाईट साडी घालून या. अरे बोली हे काय? अरे पण आपली एकता जर का नाही झाली तर आपल्या विचाराने एकता दिसत नसते. कुणाच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे काही बाहेर दिसतंय का? परंतु जेव्हा ड्रेस एकसारखे जेव्हा दिसले तर तेव्हा यांना वाटतं की काहीतरी यांची मागणी पण आहे आणि हे लोक काही रस्त्यावरचे लोक दिसत नाहीत. परंतु तुमचे रंगबिरंगी कपड्याने काय होतंय की ते लोकांना ते तुम्हाला गिनून टाकतात. आणि झोपडपट्टीतले लोक जर का रंगबिरंगी कपडे घातले तर ते आणखीनच गरीब दिसतात. परंतु एकसारखा ड्रेस जर का सगळ्यांचा असला तर त्यातमध्ये अमीर गरीब मोठा लहान असा काही फरक ते लोक करू शकत नाही. कुणाच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आणि कोण काय काम करतंय हे ते लोक फरक नाही करू शकत. म्हणून तेव्हा मग आपली त्यांना एकता दिसेल. मला असं वाटतं. तुम्हाला असं वाटतं का? वाटतं की नाही असं? पण मग काही लोक आपल्याला कारण सांगतात. आम्ही जेव्हा दारावर गेलो ते सांगतात माझा असं झालं, माझा जावाई आला, माझा मुलगा असं झालं. अरे तुमच्या दारावरती आम्ही येतोय हे तुम्हाला भीक मागासाठी नाही येते. आमचे कार्यकर्ते आपला किमती वेळ काढून तुमच्या दारावर येतात आणि कार्यकर्ते त्या खाटावरती असे झोपलेले आहेत, असे पडलेले आहेत आणि ते पडून आमच्या संग बोलतात, आमच्या इथं असं आहे, प्रॉब्लेम झाला, ते गटर फुल झालं आणि ते असं झालं. अरे हे सगळे कारण सांगायची गरज आहे का? हे सगळे कारण कोणी सांगू नका. आपल्या घरासाठी आपल्याला लढायचं आहे. 40-50 वर्ष असेच गेले. कित्येक लोक
त्या आपल्या चक्कीच्या गल्लीमध्ये तर मला वाटतं 15-20 लोकांनी फाशी घेतली. आंबेडकर नगरमध्ये फाशीची गल्ली फेमस आहे. आणि या 3 वस्त्यामध्ये 3-4 वस्त्यामध्ये मरणाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की एक जर का मयत झाली तर ते कंटिन्यू 3 मयत होईपर्यंत 1 महिन्यामध्ये 3-3 मयती होतात. सम्राटनगरमध्ये एक झालं तर आंबेडकर नगरमध्ये लगेच पुढच्या 8 दिवसात झालंच पाहिजे. त्याच्यानंतरच्या 3 दिवसात संभाजीनगरमध्ये झालंच पाहिजे की लगेच पुन्हा आंबेडकर नगरचा नंबर लागतो. म्हणजे कोणाचा पहिला नंबर येतोय मरण्यामध्ये, हे सगळे एकदम कॉम्पिटिशन लागले. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मी इथे का सांगतोय, कारण मयत झाल्यानंतर तिथं जर का अशा गोष्टी बोलल्या तर जे कार्यकर्ते सो कॉल्ड कार्यकर्ते स्वतः जाहीर केलेले कार्यकर्ते असतात त्यांना ह्या गोष्टी गळ्यावर त्यांच्या अटकतात. अरे सुंदर असंच बोलतो, आता इथं काय झोपडपट्ट्याचं बोलायची गरज आहे का, इथं काय पाण्याचं बोलायची गरज आहे का, इथं काय आता त्या घरं लहान लहान हे बोलायची गरज आहे का. आणि मग तिथं ते आमचे स्वतः जाहीर झालेले कार्यकर्ते ते ठरवणार की तिथे काय बोलायचं. आता त्यांना काही बोलता येत नाही आणि दुसऱ्याचं बी काही ऐकायचं नाही. तर हा सगळा प्रकार जो आहे आता जो थांबला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे आणि ते बोलल्यानंतरच लोकांना त्याचा मेसेज तयार होईल. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याला 3-3चे ग्रुप बनवल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच ते पूर्णपणे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की आम्हाला त्यांना काय जाऊन सांगायचं आहे. मेंबर होण्याचे 120 रुपये महत्वाचे नाहीत, लक्षात घ्या. मेंबर होण्यासाठी त्यांचं येणंही तेवढंच गरजेचं आहे, त्यांचा वेळ देणंही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यांनी त्या ड्रेस कोडमध्ये येणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळे जे आपल्याला जे लावून ठेवलंय, ॲनेक्शर जे लावून ठेवलंय ते रद्दही होईल आणि किमान 500 चौरस फुटाचं घर आपण त्यांच्याकडून हिसकावून घेऊ शकतो का नाही. मग आता 500 स्क्वेअर फीट जर का बोललं तर जे सो कॉल्ड कार्यकर्ते, सो कॉल्ड म्हणजे काय, स्वतः जाहीर झालेले कार्यकर्ते, कुणाला जाहीर कोणी आपल्या एरियामध्ये, लक्षात घ्या की एखादा कार्यकर्ता जो स्वतःला कार्यकर्ता समजतो, आंबेडकर नगरच्या रहिवासी लोकांनी त्यांना बसवलं, एक मोठी राणी खुर्ची मागवली आणि त्या कार्यकर्त्याला एक टोप लावला, मोठा टोप लावला, त्यांना एक मोठा हार आणला की हे आमच्या एरियाचे आजपासून समाजसेवक. असं झालंय का. परंतु हे स्वतःच समाजसेवक आहेत, स्वतः तायलावर येऊन हे सगळे काम हँडल करतात. अशी परिस्थिती आहे. यांना कोणी कार्यकर्ते नाही म्हणत. अरे कार्यकर्ता कसा असला पाहिजे, त्यांनी हरदम तत्पर असलं पाहिजे, हर वेळ तत्पर असलं पाहिजे. लोकांचे प्रश्न त्याला समजत नाहीत, लोकांचं दुःख त्यांना कळत नाही आणि हे म्हणे आम्ही कार्यकर्ते. आपलं कसं 2-2, 3-3 रूमचं भाडं यावं, मस्त काही मेहनत करू लागू नये, पुन्हा कपड्याला इस्त्री टाईट असावी, पुन्हा कोणी बोललं तर हा जय भीम, आपण जर त्याला म्हणलं जय भीम साहेब, म्हणजे हा जय भीम जय भीम, हा काय हे काय हे माझं पूर्ण मी 30-40 वर्षापासून हे बघतोय की आपण जर का जय भीम घातला की ते हा जय भीम जय भीम, हा काय झालं, म्हणजे आपलं चुकलं काय. नंतर असं वाटतं की आपलं चुकलंय. जे बी असेल त्यांनाच नाही म्हणत आपण, दुसरे बी बरेच आहेत की ते त्यांना काही करायचं नाहीये आणि त्यांच्या सोबत काही लोक आहेत. तर काही कार्यकर्ते आपल्याला सांगतात की काय नाही, आम्ही तर तुमच्या सोबतच आहोत, फक्त प्रॉब्लेम आहे ना की त्यांना ते जमत नाही. अरे पण त्यांना जर जमत नसेल पण तुला तर जमतंय आणि ते त्यांच्यासाठी करतायत, तुम्ही तुमच्यासाठी करा, आपण सगळे मिळून आपल्यासाठी करू. परंतु हा सगळा गोंधळ जो आम्ही बघतोय तर फार भयानक परिस्थिती आहे. तर तेवढ्या याच्यातून पण आपल्याला रस्ता काढणं गरजेचं आहे, मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि आपली लढाई आहे ही मध्यम मार्गी लढाई आहे, लक्षात घ्या. आपली लढाई कशी आहे, ज्यादा ॲग्रेसिव्ह नाही का लगेच हातपाय जोडून पण नाही. ज्यादा ॲग्रेसिव्ह म्हणजे लगेच रस्ता रोको, लगेच तोडफोड, हे सगळे प्रकार आपल्याकडे नाही आहेत. पूर्ण बाबासाहेबांनी जो कायदा दिलाय, कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून, डिपार्टमेंटला कळवून, पोलीस डिपार्टमेंटला वगैरे कळवून, ते आता ते समोसे पण देऊन टाका. हा एक आणा बॉक्स आणा पुढं आणि सगळ्यांना वाटत द्या. तर हा सगळा प्रकार आपण करतोय. आता MUTP एक बॉटल द्या. परंतु मुंबई विमानतळाच्या 17 पॉकेट झोपडपट्ट्याचा जो त्यांनी सर्वे केला आणि त्यांना अपात्र केलं, अनिर्णित ठेवलं, तर त्यांचा सगळा डाटा आम्ही जमा केलाय आणि लवकरच तो डाटा एकत्र करून तो आम्ही महाराष्ट्र शासनाच्या समोर आणणार आहोत
की 80 ते 90 हजार झोपड्या आणि त्यामध्ये तुम्ही फक्त 15,000 झोपड्यांचा फक्त याने सर्वे केला, हे लक्षात घ्या. ह्या 17 पॉकेट मधल्या झोपड्या किती आहेत? तर फक्त 15,000 झोपड्या आहेत. म्हणजे बाकीच्या किती राहिल्या? 65,000 झोपड्या अजून जागेवर तशाच्या तशाच पडून आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही कधी कुर्ला साईडला जर का गेलात, ज्या लोकांची घरं पात्र झाली त्यांच्या घराला पत्रे मारून ठेवले आणि तिथल्या लोकांना विद्याविहार SDILच्या इमारतीमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. आता बाजूचे 4 घरं अपात्र आहेत, ह्या साईडला 2 घरं अपात्र आहेत, ह्या साईडला 2 घरं अपात्र आहेत आणि मधलं घर पात्र झालंय त्याच्या घराला पत्रा मारून टाकला आणि सील केलंय आणि त्या कुटुंबाला उचलून विद्याविहारला पुनर्वसन केलंय. तिथे सुद्धा तुम्ही जर बघाल तर ह्या बिल्डिंगी विद्याविहारच्या 2011 पासून बांधलेल्या बिल्डिंगी 2025 चाललंय, तर 13-14 वर्ष झाले. त्या बिल्डिंगी सुद्धा दिवान बिल्डर आणि जीविके कंपनी यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या बिल्डिंगी पूर्णपणे TDR घोटाळ्यामध्ये लटकल्या आणि त्याच फ्लॅट जे आहेत ते ज्या सदनिक आहेत हे आमच्या तिकडच्या रहिवासी लोकांना ते देत आहेत आणि आमचा जर त्या फ्लॅटमध्ये जायचा काही संबंधच नाही, कारण आपली जी पहिली यादी लागली त्या पहिल्या यादीमध्ये एकही घर पात्र नाही. त्यामुळे सगळ्यांना जर फ्लॅटमध्ये जायचंय तर पहिलं पात्र होणे गरजेचं आहे. पात्र झाल्याशिवाय तिकडे जाता येत नाही आणि आमचा त्या सगळ्या गोष्टीला विरोध आहे की आम्हाला तिकडे दिवाण बिल्डरने बांधलेल्या तुटल्या फुटलेल्या घरामध्ये जायचं नाही. सगळ्याला जायचं का तुटल्या फुटलेल्या घरामध्ये? सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की त्या विद्याविहारला बांधलेल्या तुटल्या फुटलेल्या घरामध्ये आम्हाला जायचं नाही, तर आम्हाला स्थानिक ठिकाणी पुनर्वसन आणि आम्हाला MUTP योजना लागू करावी आणि 100% घरं पात्र झाले पाहिजे. 100% घरं पात्र झाले की पाहिजे की नाही? आता बहुतेक आता आणखी काही लोक, त्या लोकांना असं वाटत असेल की काल बनलेल्या घराला पण कसं काय घर द्यायचं. तर आंबेडकर नगरचा जो नकाशा आहे, आंबेडकर नगरची जी काही जमीन आहे, या जमिनीवर जेवढे घरं आहेत तेवढ्या घरालाच आपण घर मागतोय, एक्स्ट्रा घराला घर मागत नाही. म्हणजे दिवाल तोडून या कॉलनीमध्ये इकडे कंपाऊंड मध्ये घरं बांधले दिवाल तोडून आणि त्या घराला पण आपण घर मागतोय, असा काही प्रकार नाही. त्याचा नकाशा आहे, 2007 ला नकाशा तयार झाला होता. त्या नकाशानुसार त्यांनी 250 घरं काढलेली आहेत 6 रेल्वे रोड मध्ये आणि 650 घरं आजही आहेत. तर त्या 650 घरांना आणि ज्या घरांना त्यांनी नंबर टाकले नाही हेही लक्षात घ्या, त्यासाठी आपल्या कुणाच्याही पोटामध्ये दुखू नये. ज्या घरांना त्यांनी नंबर टाकला नाही तर जर का पुन्हा सर्वे झाला तर ते सगळे घरं नंबर मध्ये येतील आणि त्या घरांना तुरंत त्यांनी MUTP योजना लावावी आणि तुरंत पुनर्वसन करावं. आता MUTP योजना लावण्यासाठी आणखी बघा 4 ग्राउंड आपल्याकडे आहेत. आपल्या विमानतळाच्या झोपडपट्ट्यांना MUTP योजना लावण्यासाठी पहिला ग्राउंड काय आहे? तर मुंबई विमानतळाच्या 17 पॉकेट झोपडपट्ट्यांमध्ये 60% लोक अपात्र आहेत आणि 40% लोक पात्र आहेत. हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मेट्रो बाधित लोकांना, विमानतळाच्याच जमिनीवर मेट्रो बाधित लोकांना त्यांनी काय केलंय? MUTP योजना लावून ताबडतोब त्यांचं पुनर्वसन केलंय. त्यामध्ये प्रामुख्याने वस्त्या कुठल्या आहेत? सांताक्रूज अग्रीपाडा, त्यानंतर वाल्मिकी नगर बामणवाडा आणि शांतीनगर सहार. बोलू नका, शांत बसा. शांतीनगर सहार, वाल्मिकी नगर बामणवाडा आणि सांताक्रूज अग्रीपाडा या 3 ठिकाणी मेट्रोचा प्रोजेक्ट त्यांनी आणला आणि इथली जी कंपनी आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड MIL यांनी लागणारा सर्व पैसा खर्च केलेला आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक नवा दमडा पण त्याला लागलेला नाही, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतंय? त्याची SRA ची योजना त्याच्यामध्ये ठोकतंय आणि SRA ची योजना जर का लावली गेली, झोपू योजना जर का लावली गेली तर काय होईल? तर आपल्या प्रत्येक रहिवासीकडून 40-50 वर्षाचा बसेरा उजळवून ते आपल्याकडून 5 लाख रुपये वसूल करणार आहेत. मग हे पैसा आपला आहे का आपल्याला द्यायला? एवढा आपल्याकडे पैसा आहे का एवढा द्यायला? तुम्ही तर सांगायला पाहिजे अरे इकडे 120 रुपये द्यायला नाहीत आणि तिकडे एवढा पैसा कुठून आणायचा? बरोबर ना? एवढा पैसा आपण आणायचा कुठून? म्हणून आपल्याकडे काही एवढा पैसा नाहीये, म्हणून आपण MUTP योजना लागू करावी अशी आपण मागणी करत आहोत. तर सगळ्याला मान्य आहे ना हे?
की MUTP योजना आपण लागू करावी आणि पार्ल्याच्या लोकांचं पार्ल्यात पुनर्वसन करावं. तर पार्ल्या ते पण बामणवाडा, PNT कॉलनी आणि लेलेवाडी 3 ठिकाणी जमीन ऑलरेडी आहे आणि ती जमीन सुद्धा आपण त्यांना दाखवणार आहोत. तर त्यांना जमीन त्यांना कसं दिसत नाही. गव्हर्नमेंट कसं असतंय, एक तर आंधळं असतंय आणि बहिरं पण असतंय. कारण डोळ्यावर ते पहिलं आहे ना, कोर्टात गेले तर ती पट्टी बांधलेली असते, त्यांना दिसत नाही. म्हणून आपण काय करू, आपण संघटित व्हावं आणि आपण सगळ्यांनी मिळून जावं. ते आपण MIL वाल्याला एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या ऑफिसला जाऊ एक दिवस, ते पण पत्रव्यवहार वगैरे करून जाऊ की बाबा तुम्हाला दिसत नाही आणि तुम्हाला काही सुचतही नाही, परंतु आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. त्यासाठी तुम्ही आमचं ताबडतोब पुनर्वसन करा. आणि ते 2017ला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन, MMRDA, SRA, कलेक्टर यांची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की 1 महिन्याच्या आत विमानतळाची कुठली जमीन आम्हाला गरजेची नाही. विमानतळ विस्तारीकरण सुशोभीकरणासाठी ती जमीन आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दाखवतो. 2017 पासून 2025 सुरू झालंय, परंतु अजून त्यांनी ती जमीन दाखवली नाही. परंतु आपण त्यांना ती जमीन दाखवू. तुम्ही सगळे तयार आहात का? एक छोटासा प्रकार मी करायचा प्रयत्न केला होता. जॉईंट कमिशनर म्हणून होते रामामूर्ती, आणि त्यांना मी लेटर टाकलं. लेटर टाकून त्यांना मी बोललं की तुम्ही त्यांची परमिशन घ्या आणि तुम्ही ती जमीन तुम्हाला दाखवतो. आणि मग आम्ही दोघं जण, एक कार्यकर्ता माझ्यासोबत होते, लेलेवाडीला ते आले. तर तिथल्या सिक्युरिटी कोण वाजतंय, कुणाचा बेंचचा आवाज येतोय, तर त्यांना लेलेवाडीचे इथे ते आले. त्यांना गेटच्या आतमध्ये परमिशन दिलं नाही. ते आपला IAS ऑफिसर आहे, परंतु सिक्युरिटीने त्यांना आतमध्ये यायला मना केली, कारण त्यांनी लिगल परमिशन नव्हतं दिली. कारण बोले आमचा जॉब जाईल. म्हणून त्यांना आम्ही विनंती केली. सिक्युरिटी माझ्या ओळखीचे होते आणि मग त्यांना बोललो तुम्ही त्यांना आतमध्ये घ्या. एवढ्या भरल्या उन्हामध्ये ते आतमध्ये आले. त्यांना पूर्ण लेलेवाडीचं पूर्ण जे मैदान आहे तिथे आता त्या लोकांनी टॅक्सीवे पण उभा केला होता. अजून ते मैदान खाली पडलेलं आहे. 28-30 एकरचा प्लॉट खाली आहे आणि आपण तिथे त्यांचं आपलं पुनर्वसन करण्याची मागणी करत आहोत. तर आपण सगळं तोही प्रकार आपण त्यांना करणार आहोत की तुम्ही आमचं पुनर्वसन इथे करण्यासाठी तुम्ही स्पॉट बघायला या. प्लॉट आणि स्पॉट, ठीक आहे ना. ह्या 2 गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग तुम्ही SRA योजना, तुमची जी योजना राबवायची आहे तर आमचं पुनर्वसन इथे करा आणि MUTP योजना राबवा. MUTP योजना राबवली तर काय होईल, ते एकही घर अपात्र होणार नाही. ठीक आहे ना. तर सगळ्या लोकांना मान्य आहे हे सगळं, की आपण आता मोर्चाच्या तयारीमध्ये जाऊया, सगळे मिळून संघटित होऊया आणि आणखी जास्तीत जास्त लोकांना संघटित करायचा प्रयत्न करूया. आता इथे किती मेंबर आहेत की ज्यांनी मेंबरशिप नाही घेतलेली आहे? हात वरती करा. सभासदचा फॉर्म भरलेला नाहीये, तुमचा भरलाय, हात खाली करा. खाली करा हात. हा, अजून कोणी हात वरती करा. तुमचा भरलाय फॉर्म, तुमचा नाही भरला. ज्यांचा फॉर्म नाही भरलेला आहे त्यांना विनंती आहे. हा, तुमचा पण नाही भरला. तर ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांचा फॉर्म भरणं किती गरजेचं आहे लक्षात घ्या. भविष्यामध्ये वस्तीमध्ये कुठल्या टाइमला काय होईल याचा भरोसा नाही. म्हणून जर का आग लागली या आणखी काही मोठी दुर्घटना घडली तर सगळ्यात अगोदर माणूस काय करतं, तर आपला पहिलं जीव वाचवतं. आणि जीव वाचून जर का काही घेऊन पळता येत असेल तर आपलं सोनं आणि बँकेच्या अकाउंटचे बुक वगैरे या ते फिक्स डिपॉझिटचे काही आपले टाकलेले असते ना, ते घेऊन बाहेर पळायचा प्रयत्न करताय. आणि नंतर त्याच्यासोबत जर का कागदाचा कुठला पण असलं, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, याचं जर ओरिजिनलचा गठ्ठा पण त्या पैशाचे जर का ठेवला असला तर तेवढं घेऊन पळायचा प्रयत्न करू शकतो. बरोबर की नाही? म्हणून आपण काय विचार करतोय, जर असं जर झालं तर पहिलं जीव वाचवा. हे कागदपत्र आपण त्याचे नंबर सगळे नोट करतोय. नंबर सगळे नोट केल्याने काय होईल की ते सगळे पेपर तुम्हाला ऑनलाईन झालेले आहेत. रेशन कार्ड ऑनलाईन आहे, वोटिंग कार्ड ऑनलाईन आहे, लाईट बिल ऑनलाईन आहे. तुमचं सर्वे पावती अजून ऑनलाईन त्यांनी केलेली नाही. कारण ती का नाही करत आहे ते, तर त्याच्यामध्ये त्यांची कमाई आहे. जर तुम्ही सर्वे पावती लावली तर ते काय सांगतात, हे आमच्या रेकॉर्डला सापडत नाही. आणि जर का तुम्ही त्यांना पैसे दिले की त्याचं रेकॉर्ड तयार करतात आणि मग ते सांगतात की तुमची पावतीचं रेकॉर्ड भेटलं आणि मग तुमचं घर पात्र आहे. तर हा गोंधळ त्यांना घालण्यासाठी त्यांनी तो सगळा
हे सगळं करून ठेवलेलं आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे पेपर्स तुमचे जे आम्ही नोट करतोय हे भविष्यात तुम्हाला कुठलीही दुर्घटना वस्तीमध्ये जर घडली तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन काढू शकता. त्यासाठी आपण फक्त मेंबरचे नंबर्स, पेपरचे नंबर्स नोट करतोय. आणि तुमची सही यासाठी घेतलेली आहे की मोर्चा ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुमचे ज्यांचे मिस्टर नसतील त्यांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला सोबत आणायचं आहे किंवा सुनाला सोबत आणायचं आहे. ज्यांचे 2 घरं असतील त्यांनी आपले 4 माणसं आणायचे, हे लक्षात घ्या. आणि ते भाड्याने आणू नका, कारण मग मी 500 रुपये देते याला घेऊन जा म्हणजे तिथे काही तो माणसाला तर काही समजणार नाही आणि त्यामुळं हक्काची लढाई काही तशी उभी राहणार नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की त्याला लढणारे लोक लागतात. आपण जर असलो, आपल्यासोबत आपला मिस्टर असला, भाऊ असला, मुलगा असला तर ते एकट्याने तिथे लढू शकतात, जिद्दीने तिथे उभं राहू शकतात. भाड्याने आणलेला माणूस तिथे पोहोचला की लगेच चाय नाश्ता करायला निघून जाईल. भाड्याने आणलेला माणूस लगेच सावलीला जाऊन बसल, बरोबर का नाही? कारण त्याचं भाडं लागू आहे, त्याचे पगार चालू आहे, त्याला काय घेणे नाही का? तुम्हाला घर मिळो तर ना मिळो, माझे संध्याकाळी 500 रुपये लागू आहे. तर हा सगळा प्रकार करू नये. आपण आपलं प्रतिनिधित्व, मोर्चा असेल तर 2 लोकांनी यायचं, वस्तीमध्ये मीटिंग असेल तर 1 माणसाने आलं तरी चालेल. अशा ठिकाणी मीटिंग होतात त्याला पण 1 माणसाने आलं तर चालेल. तर हे सगळं करण्यासाठी आपण सगळ्यांनी जर का साथ दिली तर हा 1 वर्षामध्ये आपण हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो. आणि पार्ल्याच्या लोकांचं पार्ल्यात आणि बामणवाडा, PNT कॉलनी, लेलेवाडी या 3 प्रोजेक्ट प्लॉट पैकी कुठेही आपलं पुनर्वसन आपण करून घेऊ शकतो. ते सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी इथे आलात, आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं आणि समजून घेण्यासाठी आपण सगळं सहकार्य करतायत. तर मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि नेक्स्ट मीटिंग मध्ये कुणीही कामाला जाताना इकडे येऊ नका. काही महिला आपल्या कामाला जातात आणि तसंच इकडे येतात, तर त्यांनी काय होतं, तुम्हाला म्हणजे त्याचं गांभीर्य नाहीये. ही मीटिंग आपण मागच्या संडेलाच जाहीर केली होती की पुढच्या संडेला आपली मीटिंग असणार आहे आणि सगळ्याला निरोप होता, तरी पण आपले लोक असेच त्याला सिरियसली नाही घेत आहेत. सिरियसली घेतलं तर हे शक्य आहे. आणि शिस्त पाहिजे आपल्याला. बोललेत ना की शिस्ती विना विकसत्व कोणाचा आले. आपल्याकडे जर शिस्त नसेल तर आपला विकास होणार नाही. पार्ल्यावाल्यांना शिस्त आहे, पार्लेकर जे आहेत ना त्यांना शिस्त आहे म्हणून त्यांचे फ्लॅटमध्ये ते लोक राहत आहेत. आमच्याकडे शिस्त नाही म्हणून आम्ही झोपडपट्ट्यामध्ये पडून आहोत. तर आपल्याकडे जर शिस्त आली, आपल्याकडे आपण आपला राहण्याचा, वागण्याचा, कमवण्याचे काही मार्ग आणि सगळं करून आपलं जर का घरासाठी आपण जर का लढा उभा केला तर मला वाटतं की हे शक्य आहे. अवघड काहीच नाहीये. ठीक आहे ना? एक शेवटचं एक आपलं घराचं गाणं घेऊया आणि आपला कार्यक्रम आज इथे आपण संप करूया. अजून कुणाचं काय म्हणणं आहे का? खाएंगे अब ना आज तलक धोखा खाया पर अब ना धोखा खाएंगे. अपने घर की रक्षा के लिए हम दुश्मन से टकराएंगे. योजना चलाने वालों ने जनता पे आफत ढाई है. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. एयरपोर्ट के बस्ती वालों को घर के बदले घर मिलना है. रहने लायक घर होना और इसी जगह पर मिलना है. मियाल अडानी जो भी हो, अरे मियाल अडानी जो भी हो, अब उनको ठोस बताना है. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. पुनर्वसन योजना का पहले सबको प्लान बताना है. सबको प्लान बताना है, सबको प्लान बताना है. घर टूटने के पहले सबको सुंदर घर में बसाना है. यह मांग हमारी सबकी है, यह मांग हमारी सबकी है. अब उनको ठोस बताना है.
हक की लड़ाई है, हक की लड़ाई, घर की लड़ाई है, हक की लड़ाई, हक की लड़ाई है, हक की लड़ाई, घर की लड़ाई है, हक की लड़ाई। एयरपोर्ट के मजदूर और बस्ती वालों ने एकता बनाई है, हमने एयरपोर्ट के मजदूर और बस्ती वालों ने एकता बनाई है। बुलडोजर की भाषा करने वालों को सबक सिखाना है, बुलडोजर की भाषा करने वालों को सबक सिखाना है। अरे जो भी बीच में आएगा, अरे जो भी बीच में आएगा, अब उसकी जम के धुलाई है। हक की लड़ाई है, हक की लड़ाई, हक की लड़ाई है, हक की लड़ाई, हक की लड़ाई है, हक की लड़ाई, घर की लड़ाई है, हक की लड़ाई। इनकलाब, इनकलाब, जय 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 भीम, जय 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 भीम। हात वर करून बोलायचं, घर आमचं हक्काचं, घर आमचं हक्काचं, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। स्थानिक ठिकाणी पुनर्वसन झालंच पाहिजे, स्थानिक ठिकाणी पुनर्वसन झालंच पाहिजे। SRA योजना रद्द करा, झोपू योजना रद्द करा, MUTP योजना लागू करा। जमीन आमची हक्काची, जमीन आमची हक्काची, पात्रा पात्र नहीं चलेगा, पात्रा पात्र नहीं चलेगा, दादागिरी नहीं चलेगी, घर के बदले वर देना होगा।